पुंडलिका वंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। प्रबोधोनी कुंभकर्णा भेट जाता पैरावणा भय उपजले वानरगणा त्याच्या उग्रपणा देखोनी। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथित अनुसंधान आहे असणारा म्हणजे त्या ठिकाणी सर्व सेवकांनी मिळून राक्षस सेवकांनी मिळून असणाऱ्या म्हणजे राजा रावणाचा थोरला भाऊ असणारा कुंभकर्ण आहे। झोपलेला होता, झोपेतून असणारं प्रबोधन त्या ठिकाणी केलं, जाग केलं आणि असणारा कुंभकर्ण म्हणजे त्या ठिकाणी राजा रावणाच्या भेटीसाठी जाऊ लागलेला आहे। आणि हे असणारं म्हणजे लंकेमध्ये जी असणारी वानर मंडळी त्या ठिकाणी गेलेली होती त्या वानरांनी त्या ठिकाणी पाहिलं गेलं। आग्र असणारं त्या ठिकाणी म्हणजे अतिशय आगरबमच्या तगडबम असणारा हा असणारा म्हणजे कुंभकर्ण आहे। दिसायला भ्यासुर आहे, उग्र असणारं रूप त्या ठिकाणी आहे आणि अशी ही असणाऱ्या कुंभकर्णाची अवस्था वानर मंडळींनी त्या ठिकाणी बघितली गेली। वानर भिवू लागले, असणारी भीतीनं वानर मंडळी थरथरा कापू लागलेली आहे। मेघांची मेघमाला शोभती कुंभकर्णाच्या गळा मुकुट टेकला नभमंडळा तेज रविकळा लोपती। मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे असणारा कुंभकर्ण कसा दिसू लागलेला आहे। पृथ्वीवर असणारं पाय आहे त्या ठिकाणी आणि डोक्याचा मुकुट म्हणजे असणाऱ्या आकाशाला भिजला की काय असं त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे। आणि असणारं जे म्हणजे तेज आहे त्या ठिकाणी त्या तेजाच्या माळा म्हणजे असणाऱ्या आणि या कुंभकर्णाच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी दिसू लागलेले आहे। एवढा अतिशय अवाढव्य उंची असणारा त्या ठिकाणी जाड जोड उग्र रूप आहे त्या ठिकाणी काळा कोळशासारखा एवढा भ्यासूर आणि असणारा कुंभकर्ण दिसू लागलेला आहे। कराळ विक्राळ भयानक वदना प्रळय तेजे अत्युग्र नयना देखोनी त्यांचे भ्यासुरपणा वानरगण त्रासले। मग त्या ठिकाणी म्हणजे असणारा त्या ठिकाणी हत्तीच्या कळप त्या ठिकाणी खाणारा कुंभकर्ण। मग म्हणजे त्या ठिकाणी तोंड काय बारका असणार आहे का, अतिशय विस्तीर्ण असणारं तोंड आहे त्या ठिकाणी। तसंच अतिशय उग्र लाल भडक झालेला असणारं डोळा आहे त्या ठिकाणी। शरीरावर पांढरा म्हणजे असणारा गव्हाळवरनं कुठं बघायला सुद्धा त्या ठिकाणी सापडा नाही गेला। काळा फुट्ट कोळशासारखा आहे असणारा त्या ठिकाणी आकाशाला टेकावा एवढी उंची त्या ठिकाणी दिसू लागलेली आहे। आणि रुंदी जर बघितलं गेलं तर मोजता येत नाही एवढा अवाढव्य भ्यासोर असणारा कुंभकर्ण दिसू लागलेला आहे। उग्र देखोनी कुंभकर्ण वानर श्रीराम आले शरण एक पडले मूर्छापन्न एकांचे प्राण निर्भुजले। मग त्या ठिकाणी एवढा भ्यासोर असणारा उग्र रूपाचा असणारा हा म्हणजे कुंभकर्ण आहे। वानरांनी बघितला गेला, वानरांनी धाक त्या कुंभकर्णाचा त्या ठिकाणी घेतला। वानराला भीती वाटू लागली, कुणाचा असणाऱ्या देहातून प्राण निघून जाण्याची वेळ त्या ठिकाणी आली। मूर्छित पडण्याची अवस्था असणाऱ्या वानराला त्या ठिकाणी येऊ लागली। असणारी वानर धावतच प्रभू रामचंद्राकडे शरण त्या ठिकाणी जाऊ लागली। रामा हा भ्यासूर प्राणी त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे, आम्हाला वाचवा, आमचं असणारं रक्षण करा म्हणून राम पुढे जाऊन असणारी वानर मंडळी असणारी प्रार्थना करू लागलेली आहे। एकांची वळली बोबडी एका भरली अरडी दरडी एक पडली उबंडी दोंडी कोरडी एकांची। मग ज्यानी म्हणजे असणाऱ्या कुंभकर्णाला त्या ठिकाणी पाहिलं गेलं, तोंडातून बोलायचं त्या ठिकाणी कळना, बुबडी वळली गेली वानर मंडळीची। कुणाला तर पाहिल्याबरोबर भीतीनं भुरळ त्या ठिकाणी पडू लागली। कुणाला असणारा म्हणजे त्या ठिकाणी एवढा धाक त्या असणाऱ्या कुंभकर्णाला बघून वाटला गेला, हिथं आता आपल्यालाच भक्षण करतो की काय अशी अवस्था वानरांची होऊ लागली। एक वानरा त्वरे करी गेले समुद्र परतीरी एक झाली रानभरी एक दरेवरी लवंडली। मग एक वानर असणाऱ्या कुंभकर्णाला भिवून तिथंच म्हणजे धरणीवर त्या ठिकाणी पडायला लागली।
एक एक वानर म्हणले असणारा आईल तीराहून पैल तीराला समुद्र उल्लंघन करून त्या ठिकाणी गेली. काय काय वानर म्हणले त्या ठिकाणी असणाऱ्या दर्डी सांदीला म्हणले त्या ठिकाणी असणाऱ्या दऱ्याखोऱ्याला आणि लपून राहू लागले. नावानी घ्यायचे जुटपती वानरवीर भद्र जाती कुंभकर्णाच्या युद्धार्थी आज्ञा पुसती श्रीरामा. मग हे असणारे लहान सहान वानर मंडळी होती ही भिहू लागली. पण त्याच वानर सेनेमध्ये जी काय बलाढ्य आहेत नावाजलेली आहेत रणभूमीवर ज्यांनी ज्यांनी ख्याती त्या ठिकाणी केलेली आहे असे थोर जी काय वानर मंडळी आहे ही प्रभू रामचंद्राच्या समोर गेलेले आहे. हात जोडून प्रभू रामचंद्राला असणारी विनंती करून त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. रामा स्वामीवर्या या कुंभकर्णाबरोबर युद्ध करण्यासाठी आम्हाला लवकर म्हणजे तुम्ही आज्ञा द्या म्हणून आज्ञा मागू लागलेली आहे. दीर्घ मुकुटाची दारुण भयानक कुंभकर्ण श्रीराम देखोनी आपण धनुष्यबाण सज्जिला. मग एवढा असणारा काळा कोळशासारखा कुंभकर्ण आहे. आपच्या धिपाड आकाशाला गवसणी घालावी असा असणारा रूप आहे उंची आहे त्या ठिकाणी. आणि हा असणारा भ्यासूर उग्र रूपाचा असणारा कुंभकर्ण प्रभू रामचंद्राने बघितला गेला. रामाला अतिशय राग त्या ठिकाणी आला. असणारा धनुष्य त्या ठिकाणी हातामध्ये सज्ज केला आणि कुंभकर्णाला मारण्यासाठी प्रभू रामचंद्र तत्पर झाले. नाही पूर्वी ऐकिला नाही पुराणी परिसिला अकस्मात दीर्घ दादुला रामे देखिला एकाएकी. मग म्हणले आजपर्यंत म्हणले ह्याच्याविषयी कुठल्या असणाऱ्या शास्त्रात म्हणले उल्लेख आला नाही. कुठल्या पुराणात म्हणले त्या ठिकाणी ऐकिला नाही. किंवा म्हणले आजपर्यंत कवा म्हणले असली मूर्ती म्हणले डोळ्याला त्या ठिकाणी दिसली नाही. आणि असा भ्यासूर उग्र रूपाचा असणारा कुंभकर्ण आज प्रभू रामचंद्राने पाहिला गेला. तेने अतिशय विस्मित बिभीषण पुसे श्री रघुनाथ अति दीर्घ अलंक्यात कोण दिसतो विक्राळ. बिभीषण पुसे विभीषणाला विचारलं बिभीषण पुसे. तेने अतिशय विस्मित बिभीषण पुसे श्री रघुनाथ. असेल हा विभीषण. बिभीषणच म्हणले की त्या मला बिभीषण ऐकायला बिभीषण. मग म्हणजे त्या ठिकाणी एवढं असणारं उग्र रूप असणाऱ्या कुंभकर्णाचं प्रभू रामचंद्राने पाहिलं. रामाच्या मनात विचार त्या ठिकाणी आला. आजपर्यंत म्हणजे ह्याच्याविषयी कुठं असणाऱ्या शास्त्रात ऐकायला मिळालं नाही. वेदात कुठं म्हणली हे असणारी ह्याची कथा म्हणली त्या ठिकाणी आली नाही. आणि आजपर्यंत बघितला बी नाही म्हणले कवा एवढा भ्यासूर. म्हणून बिभीषणा ही कोण आहे म्हणले त्या ठिकाणी उग्र रूपाचं यायला लागलेलं. ज्याचे देखता उग्रपणा पळाले माझे वानरगण मुकुट कुंडले पिंगट नयन सांग हा कोण मजपासी. अरे बिभीषणा ही असणारा म्हणले पिंगट डोळ्याचा डोक्यावर असणारा भला मोठा मुकुट आहे. आकाशाला गवसणी घालू लागलेला आहे. काळा डांबरासारखा काळा कोळसा आहे त्या ठिकाणी नापारच्या धिप्पाळा असणारा देह म्हणले कोणाचा आहे बिभीषणा. ऐसे पुसत रघुनाथ बिभीषण बुद्धिमंत कुंभकर्णाचा पूर्व वृत्तांत असे सांगत श्रीरामा. मग बिभीषणजीला प्रभू रामचंद्राने विचारलं गेलं ही एवढं म्हणजे उग्र रूपाचं कोण आहे म्हणजे त्या ठिकाणी. तेव्हा प्रभू असणाऱ्या बिभीषणजींनी प्रभू रामचंद्राचं असणारं बोलणं म्हणजे सविस्तर त्या ठिकाणी ऐकून घेतलं आणि विचारलेल्या प्रश्नाला सविस्तर असं उत्तर बिभीषणजी त्या ठिकाणी देऊ लागले. तो हा विश्रव्याचा पुत्र जाण नावे विख्यात कुंभकर्ण येणे उपजताची जाण केले भक्षण प्रजेचे. मग बिभीषणजी कुंभकर्णाविषयी माहिती सांगू लागले. स्वामीवर्या हा असणारा म्हणजे विश्रव्याचा असणारा म्हणजे त्या ठिकाणी मुलगा आहे. तोच असणारा म्हणजे राजा रावणाचा बाप म्हणजे विश्रावा आहे. ह्याचाही बाप म्हणजे त्या ठिकाणी विश्रावा आहे. आणि हा त्या विश्राव्यापासून जन्माला आलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी. आणि याच्या या देहाला असणारं नाव कुंभकर्ण आहे म्हणजे. शतसहस्र भूतावळी प्रजा बक्षीला जन्माळी तरी तृप्ती नव्या दुर्बळी जीवा लळलळी हळहळीत. एवढंच नाही म्हणजे हा असणारा उग्र रूपाचा आहे. ज्या वेळेस म्हणजे ही जन्माला म्हणजे त्या ठिकाणी आलं
त्यावेळेस म्हणले यानं असणाऱ्या म्हणजे लाखो म्हणजे असणारा जीव मात्र त्या ठिकाणी म्हणले खाल्ला. जन्मल्या बरोबर म्हणले त्या केलं नाही म्हणले खायला त्या ठिकाणी मागत होता. आणि लक्षावधी प्राण्याचा असणारा चुराडा म्हणजे यानं केलाय तरी मी ह्याचं पोट म्हणजे त्या ठिकाणी भरलं नाही, भुकेलच म्हणजे त्या ठिकाणी राहिलं. स्वर्गीचे बक्षी देवगण मृत्यूलोकीचे मानव जाण सर्व पक्षी सिद्धचारण भक्षी संपूर्ण जीव जात. रमा रमा ह्यानं म्हणले असणाऱ्या स्वर्गीचे म्हणले असणारे देव त्या ठिकाणी भक्षण केले. पृथ्वी तलावाची असणारी मानव त्या ठिकाणी खाल्ली. यक्ष गण गंधर्व किन्नर म्हणजे यांचंही असणारं भक्षण म्हणजे ह्यानं जन्मल्या त्या ठिकाणी केलं. पण ह्याच्या असणाऱ्या पोटाची काय भरती म्हणजे त्या ठिकाणी झाली नाही, भुकेलाच राहिला. ऐसा देखोनी भूतावर्त प्रजाशक्र समवेत ब्रह्मयासी घराने देत भूते भक्षित कुंभकर्ण. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारं ही एवढं म्हणजे सगळ्यालाच म्हणजे त्या ठिकाणी भक्षण करायला लागलं. कुणालाच म्हणजे त्या ठिकाणी सोडीना. तेव्हा म्हणजे असणारी सगळ्याला चिंता म्हणजे त्या देवाला त्या ठिकाणी वाटली. आणि सगळे देव म्हणजे असणाऱ्या ह्या कुंभकर्णाचं घरानं म्हणजे सांगण्यासाठी असणाऱ्या ब्रह्मदेवाकडे म्हणजे त्या ठिकाणी गेले. ब्रह्मदेवाला याची असणारी कथा भीतीची म्हणजे सांगू लागले. करावया भूतांचा गाता भला निर्मिळा कुंभकर्ण नाथ ब्रह्मसृष्टीचा अक्षयार्थ भोजनावर्त कुंभकर्ण. मग म्हणजे सगळे देव चिंतेत पडले, ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगू लागले, देवा चांगलं म्हणजे आमच्या उरावर आणून बसविलंय म्हणजे या ठिकाणी कशाला म्हणजे हे सगळ्या दुनियाचा असणारा घात म्हणजे त्या ठिकाणी करायला लागलंय. असणारी ही ब्रह्मदेवानं निर्माण केलेली सृष्टी सगळी लयाला म्हणजे त्या ठिकाणी चालली म्हणजे कुणाला सुद्धा शिल्लक ठेवी नाही. असा ही असणारा कुंभकर्णाची कशी म्हणजे तुम्ही उत्पत्ती केली. कुंभकर्ण भोजनासाठी त्रिसप्तरात्री शून्य सृष्टी हा करीला उठाउठी शक्र परमेष्ठी प्रार्थीला. मग म्हणजे असणाऱ्या ब्रह्मदेवाला सांगू लागली, महाराज ही जर असंच म्हणजे त्या ठिकाणी राहिलं लय झालं तर म्हणजे 21 रात्र फक्त म्हणजे ही असणारी म्हणजे त्या ठिकाणी मानवजात राहील. 21 रात्र जर ही जगला तर म्हणजे सगळ्याला म्हणजे भक्षण त्या ठिकाणी करील, कुणालाच म्हणजे त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाकडे त्या ठिकाणी प्रार्थना केली. ब्रह्मदेव असणाऱ्या ब्रह्मदेवाकडेच. नित्य बक्षिता भूतानुकोटी तृप्ती नव्हे याचे पोटी भूत शून्य करील सृष्टी पोटासाठी कुंभकर्ण. महाराज ही म्हणजे असणारं स्वतःचं पोट भरण्यासाठी म्हणजे कुठल्या स्तराला जाईल काय सांगता येत नाही. म्हणजे जेवढा हा असणाऱ्या पृथ्वी तलावर भूतात्मा आहे म्हणजे त्या ठिकाणी ह्या सगळ्याचा संहार म्हणजे त्या ठिकाणी केल्याशिवाय राहत नाही. आणि ह्याला काही लय दिवस लागत नाही. म्हणजे 21 रात्र जर ही जगला तर सगळे जीव मात्र म्हणजे त्या ठिकाणी खलास करेल. म्हणून असणाऱ्या ब्रह्मदेवाची प्रार्थना म्हणजे देवलोक करू लागले. ऐसे कोणी इंद्राची गोष्टी सादर झाला परमेष्ठी कुंभकर्णा पावया दृष्टी उठा उठी आणविला. मग म्हणजे असणाऱ्या ह्या 33 कोटी देवाचा राजा इंद्र आहे. सगळे आपल्या असणारी प्रजामध्ये देव आहे. यांच्या वतीनं इंद्रानं ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी सांगितलं गेलं, महाराज म्हणजे तुम्हाला जर खोटं वाटत असलं चला म्हणजे तो असणारा कुंभकर्ण म्हणजे तुम्हाला दाखवितो. म्हणून ब्रह्मदेवाला बरोबर म्हणजे त्या ठिकाणी घेतलं आणि कुंभकर्ण पाहण्यासाठी म्हणजे येऊ लागले. कराळ विक्राळ पोटासाठी कराळ विक्राळ दारुणा अति उग्र कुंभकर्ण त्याचे जे कोणी चतुरांना विस्मयपन्न स्वयं झाला. मग ब्रह्मदेव मी उठले तडा म्हणजे असणाऱ्या कुंभकर्णाला बघायला त्या ठिकाणी आले. बघितलं अकराळ विक्राळ म्हणजे त्या ठिकाणी रूप आहे. डांबरासारखा काळा भांगार आहे. मोजमाप म्हणजे आडवं उभं मोजमाप करावं म्हणलं तर त्याबी लायकीचा त्या ठिकाणी नाही. म्हणून ब्रह्मदेवानी असणाऱ्या म्हणजे कुंभकर्णाला बघितलं गेलं. ब्रह्मदेवाला सुद्धा नवल त्या ठिकाणी वाटलं. कवा म्हणजे माझ्या डोळ्याच्या आडून म्हणजे हे असलं जन्मलंय. ब्रह्मदेव सुद्धा विचार करू लागले. पोटासाठी भूतविघाती निर्माण केला पौलस्ती कुंभकर्णाची प्रजापती
शापण मुक्ती स्वयं वदला. मग म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या पौलस्तीनं म्हणजे ही असणारं म्हणजे त्या ठिकाणी कसं म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी हे निर्माण केलंय म्हणजे आणि कुणालाच म्हणजे आपल्या पोटापुढे दुसऱ्याचा विचारच म्हणजे त्या ठिकाणी करीना गेलाय. सगळ्याचा असणारा म्हणजे त्या ठिकाणी भक्षण करू लागलेला आहे. म्हणून असणाऱ्या ब्रह्मदेवानी म्हणजे त्या असणाऱ्या कुंभकर्णाला रागाच्या भरात असणारा शाप म्हणजे त्या ठिकाणी काय दिला. मृत कल्पाती अससा नित्य निद्रा तुझा षण्मास. जागा होशील एक दिवस त्या माझी रात्र त्रास क्षुधेचा. मग असणाऱ्या ब्रह्मदेवानी सांगितलं जोपर्यंत म्हणजे तुझ्या या असणाऱ्या देहाला मरण म्हणजे त्या ठिकाणी येत नाही कवर म्हणजे असणारी तुला म्हणजे असणारी झोप म्हणजे त्या ठिकाणी बाधा करेल. झोप तुला त्या ठिकाणी लागल आणि म्हणजे दिवसभर म्हणजे त्या ठिकाणी झोपशील आणि संध्याकाळी मात्र म्हणजे पोटात लय कावळे त्याला म्हणजे संध्याकाळी तुला भुकेचा डोब पोटात म्हणजे उसळल. ब्रह्मशापे निद्रा पूर्ण तो हा जाना कुंभकर्ण. तुझसी करावया रणा स्वयं रावण उठविता झाला. कोण गोळी म्हणते हुकली तुमची व. 6 महिने झोपणार आणि एकच दिवस उठणार. पुन्हा एक वाचलं. रात्र झोपणार परत झोपणार. आणि मग तुम्ही चुकीचं सांगितलं डबल वाचित. बघा की वाचत असते डबल. वाचा वाचा तुम्ही कसं सांगा. नाही नाही मग ती वाच उलट होते बोलणं काय हो, असं म्हणता काय काय तुम्ही बसा सांगा सांगायला बसं म्हणलं होतं ना. पुन्हा बसा सांगितलं म्हणजे आपल्याला काय रागायचं. ही म्हणायला लागलं तुम्ही बसा म्हणा. वाच मागे. मृत कल्पाती अससा नित्य निद्रा तुझा षण्मास. जागा होशी एक दिवस त्या माझी त्रास क्षुधेचा. मग असणाऱ्या ब्रह्मदेवानी त्या ठिकाणी सांगितलं गेलं कुंभकर्ण ऐक म्हणले तुझं जेवढं आयुष्य आहे तेवढं म्हणजे असणारं त्या ठिकाणी म्हणजे नित्य नेमानं म्हणजे 6 महिने म्हणजे दिवसा म्हणजे तुला असणारं 6 महिने म्हणजे त्या ठिकाणी रात्रंदिवस झोप म्हणजे त्या ठिकाणी लागेल. तुला सुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही आणि 6 महिन्यानंतर म्हणजे 1 दिवस म्हणजे त्या ठिकाणी जागा होतील. त्या दिवशी मात्र म्हणजे तुझ्या पोटात म्हणजे असणाऱ्या भुकेचा डोंब म्हणजे त्या ठिकाणी उसळल. अशा प्रकारचा शाप ब्रह्मदेवानी म्हणजे कुंभकर्णाला दिला. ब्रह्मशापे निद्रा पूर्ण तो हा जाना कुंभकर्ण. तुझसी करावया रणा स्वयं रावण उठविता झाला. म्हणून विभीषणजी सांगू लागले रामा रामा ही असणारा म्हणजे पौलस्तीचा असणारा मुलगा आहे म्हणजे त्या ठिकाणी आणि याला असणाऱ्या ब्रह्मदेवानं म्हणजे त्या ठिकाणी शाप दिलाय म्हणून 6 महिने झोपलं होतं रामा. आणि म्हणजे आता राजा रावणाचं असणारं पाठचं पोटचं कोण शिल्लक राहिलं नाही म्हणजे कुंभकर्णानं असणारा म्हणजे इंद्रजीत सोडला तर. म्हणून म्हणजे त्या असणाऱ्या राजा रावणानं म्हणजे मरणाची भीती घेतली ना आपला पाठीराखा असावा म्हणून त्याला असणारं जाग केलंय म्हणजे आता उठवलंय आणि तोच असणारा कुंभकर्ण म्हणजे रामा तुमच्या बरोबर युद्धाला येऊ लागलेला आहे. तुझे संग्रामे रावण धाकेची सोडू पाहे प्राण. म्हणून तुझसी करावया रण कुंभकर्ण उठविला. रामा 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 तुमचा असणारा थोडीचा नक्षा म्हणजे त्या राजा रावणाला दाखवली तुम्ही. त्याच्यामुळे त्याने एवढा धाक घेतलाय की तुमच्या समोर यायला म्हणजे राजा रावण थरथरा कापतोय म्हणजे त्या ठिकाणी भीतय जीवाला भीती आहे म्हणजे त्याच्या. म्हणून म्हणजे असणारं तुम्हाला मारण्यासाठी तुमच्या बरोबर युद्ध करण्यासाठी राजा रावणानं कुंभकर्णाला म्हणजे त्या ठिकाणी जाग केलंय त्याला म्हणजे युद्धाला लावलंय. त्यासी देखताची दान वानर पळती घेऊन प्राण. त्याची सम्मुखा करावया रण नाही अंगवण कपिसी. मग म्हणजे म्हणून म्हणजे एवढं उग्र रूप आहे म्हणजे त्याचं कोण मी म्हणजे भील का नाही रामा म्हणजे त्याला. म्हणून म्हणजे ही आपली जी असणारी वानरसेना आहे ह्याचं उग्र रूप भ्यासून स्वरूप बघून म्हणजे त्या ठिकाणी भिवून पळायला लागले. ते जी आपली छोटी छोटी वानर आहे ती म्हणजे रामा ज्याच्या अंगात म्हणजे अंगवण नाही एवढ्या आपण दिपाराबरोबर लढण्याचं सामर्थ्य नाही ती वानर म्हणले थोडी भिवून म्हणजे रामा तुमच्याकडे त्या ठिकाणी यायला लागले. ते म्हणून विभीषणजी प्रभू रामचंद्राला सांगू लागलेले आहे. इंद्रचंद्र कुबेर वरुण विद्याधर सिद्धचारण. कुंभकर्णे करुणी रण रणी सुरगण जिंकिले. मग एवढंच नाही म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी इंद्र चंद्र
प्रसिद्ध चारण ऋषी आहेत, गंधर्व आहेत, यांच्या बरोबर म्हणजे असणाऱ्या कुंभकर्णानं त्या ठिकाणी युद्ध केलंय आणि ह्या सगळ्यावर म्हणजे असणारा त्या ठिकाणी विजय म्हणजे गाजविलेला आहे. एवढा कुंभकर्ण म्हणजे त्या ठिकाणी युद्धासाठी माजलेला आहे रामा. दैत्य दुर्धर दानव यक्ष राक्षस गणगंधर्व पाताळ पण मानव येणे सर्व जिंतिले. मग एवढंच नाही रामा, असणार देव असणार म्हणजे सगळे सुरगण आहेत, यक्ष आहेत, गण गंधर्व आहेत. एवढंच नाही, पाताळाच्या ठिकाणी असणारे पन्नग आहेत, नागकुळाच्या ठिकाणी अनेक देशदेशीचे राजे आहेत. यांच्याबरोबर युद्ध त्या ठिकाणी केलंय, सगळ्यावर विजय म्हणजे त्या ठिकाणी गाजविलाय. म्हणून माजून गेलेला म्हणजे कुंभकर्ण आहे. या कुंभकर्णाची पाठी कोणी देखिली नाही सृष्टी, देव दैत्य दानव कोटी येणे रणसंकटी गांजिले. म्हणून रमा ह्यानं म्हणजे आजपर्यंत सगळ्यावर विजय त्या ठिकाणी मिळालाय. एवढे म्हणजे शत्रू त्याला त्या ठिकाणी झाले तरी अजून म्हणजे ह्याची पाठ म्हणजे कुणी अजून केलेली नाही, म्हणजे कुणीही बघितलेली नाही. सगळ्यावर विजय म्हणजे त्या ठिकाणी गाजविलेला म्हणजे या कुंभकर्णानं आहे. म्हणून उन्माद म्हणजे कुंभकर्णाला चाललाय रामा. ऐसा दुर्धर कुंभकर्ण क्षुदेने पिढीला दारुण बक्षावया वंडरगण येईल आपण आक्रोशे. म्हणून म्हणजे रामा आताच म्हणजे राजा रावणानं त्याला उठवलेला असावं आणि ह्याला म्हणजे झोपीतून उठलं की पहिलं म्हणजे दात घासीत नाही, ब्रश करीत नाही, खायला म्हणजे त्या ठिकाणी लागतंय. म्हणून म्हणजे ही भुकेनं व्याकुळ झालेला असावं. इकडं आलं की असणाऱ्या वानराला गिळण्यासाठी म्हणजे त्याची धडपड आहे म्हणजे रामा. म्हणून म्हणजे एवढी धाव घ्यायला लागलं. श्री प्रभू रामचंद्राय नमः. साक्षाते सांगे विभीषण अति खराड कुंभकर्ण बक्षावया वानरगण येला पण संग्राम. ऐसा दुर्धर कुंभकर्ण क्षुदेने पिढीला दारुण बक्षावया वानरगण येला पण आक्रोशे. श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सरस्वती माताय नमः, श्री रामचंद्राय नमः, ओम नमः शिवाय. श्रीराम. या ठिकाणी विभीषण राजा म्हणू लागला, भगवंता हा कुंभकर्ण असा एक खदड आहे, त्याला भुकेचा भुकेल आहे आणि हा कुंभकर्ण आपल्या वनराला खाण्यासाठी येणार आहे भगवंता. साक्षाते सांगे विभीषण अति खदाड कुंभकर्ण बक्षावया वानरगण येला पण संग्राम. या ठिकाणी विभीषण राजा म्हणू लागले, भगवंता हा खदाड आहे, याला भूक लागलेली आहे, हा भुकेचा भुकेल आहे, आपल्या वनराला खाण्यासाठी हा कुंभकर्ण येईल बर का. ऐकोनी विभीषण वचन हसीन नल्ला रघुनंदन मी असता कुंभकर्ण वानरगण या ठिकाणी राम नाम श्रम करता विघ्न पै बारा वाटा. भगवंत हसले थोडं आणि भगवंत म्हणू लागले, विभीषण राजा आणि मी आहे की इथं, मी असल्यास माझ्या वानराला खायला हा कुंभकर्ण कसं येणार आहे. एक एक वानरगण गांजू शक्ती कुंभकर्ण सर्व याची अंगवण करितारण कळेल. या ठिकाणी भगवंत म्हणू लागले, विभीषण राजा माझं एक एक वानर कसं आहे, या कुंभकर्णाला भिडणार माझं वानर आहे आणि याची आगवण कशी कधी कळणार, तर ज्यावेळेस युद्ध करेन ना त्यावेळेस याची आगवण कळणार मला. भगवंत बोलू लागले, ते कोणी या मांसे मोठा मनसी कुंभकर्ण लाठा लागता वानराचा पेटा दाटा मोठा गोळसी. या ठिकाणी भगवंत म्हणू लागले, हा मासानं मोठा दिसता, बुद्धीने मोठा नाही, शक्तीने मोठा नाही, हा मासानं मोठा आहे म्हणून कुंभकर्ण नाव आहे. परंतु माझे वानर ज्यावेळेस मारते ना याचा सर्व अंगवण याची शक्ती कळण विभीषणा. आनोनी निळा सेनापती सम्मुखे सांगे रघुपती वानर भार विरजुत्पती सन्निध स्थिती सज्जावे. या ठिकाणी भगवंताने नील नावाच्या सेनापतीला वानराला बोलिवलं. भगवंत म्हणू लागली, आपली आपली सेना तयार करा, या कुंभकर्णाकडे बघायचं आहे आपल्याला. शिळा शिखरे धूम्रपाषाण पर्वत पाणी वानरगण सन्नतबद्ध सावधान लंका भुवन रोधावे. या ठिकाणी भगवंत म्हणू लागले, आपले आपले शस्त्र घ्या. आपल्या शस्त्र काय आहेत, या ठिकाणी दगड झाड सर्व आपलं साहित्य घ्या आणि या सर्व लंकेला वेळा टाका, त्या कुंभकर्णाला बघायचं आहे. आलिया रावण कुंभकर्ण इंद्रजिता सगट सैन्य
बघ या ठिकाणी रामप्रभू मोठे मोठे सांगू लागले, नील वानरा काय करायचे, आपलं आपलं साहित्य द्या. रावण आला, कुंभकर्ण आला, इंद्रजित आला, तरी सर्वांचा निटोबा लावायचा आपल्याला. पळत्या देवणी नाभिकारा दृढ सज्जला वानर भारा. अरे मी असता श्रीरामचंद्र कपिसी मारू कोण बघ या ठिकाणी पाठीशी असल्या श्री रघुनाथ काळ कृतांताची नाही भय आपल्याला. फक्त भगवंताचं चिंतन पाहिजे. रामप्रभू लागल्या, मी आहे ना, देऊ नका. भगवंताने गर्जना केली, वानर पुढे काय करू लागले. निळे ऐकता श्रीराम वचन पळत्या आले अतिस्फुरण. भ्याड शतदांगवण रणी रावण बघ या ठिकाणी भगवंताची गर्जना ऐकली, नीळ नावाची गर्जना ऐकली. वानर जेवढे पळत होते का नाही तेवढे महागारी आले या कुंभकर्णाला मारण्यासाठी. नीळ सेनापती आपण सुमुखे करिता गर्जन. ऐकोनी श्रीराम वचन वानर गण हरिकले. बघ या ठिकाणी नीळ वानर पण गरजू लागलं. रामप्रभूचं वचन ऐकलं. ऐकल्याच्या नंतर सर्व वानर गर्जना करू लागले. श्रीरामाचे आज्ञापन दृढ रोधावे लंका भुवन. वानरी करुणी उड्डाण त्रिकुटी जाण वळंगले. बघ या ठिकाणी नीळ नावाच्या वानराने सांगितलं, भगवंताची आज्ञा आहे, त्या सर्व लंकेला वेढे टाका. असे आज्ञा सांगितल्याच्या नंतर सर्व वानर ज्या ठिकाणी लंका आहे त्या त्रिकुट पर्वतावरती वानर गेलेली आहेत. एकीकडे लंकात भेटावया लंकानाथ. हरिके कुंभकर्ण जात तोही कथार्थ अवतार. बघ या ठिकाणी एकीकडे म्हणजे कुणीकडं त्या रावणाच्या लंकेमध्ये या ठिकाणी हा कुंभकर्ण आपल्या रावणाला भावाला भेटण्यासाठी जाऊ लागलेला आहे. कुंभकर्ण महाबळ भातृ भेटीसी उतावेळ. जाता सप्ता द्वारपाळ पाया सकळ लागती. बघ या ठिकाणी सप्तद्वारपाळ, किती लंका मोठी असेल हो. हा कुंभकर्ण किती मोठा होता आणि सप्तद्वारपाळ होते म्हणून. भावाचा प्रेमी होता कुंभकर्ण. जाऊ लागल्याच्या नंतर हे सप्तद्वारातून हा कुंभकर्ण जाऊ लागलेला आहे. विमान सदृश्य सिंहासन तेथे बैसला दशानन. त्याची ते कोणी कुंभकर्ण लोटांगण घातले. बघ या ठिकाणी ज्याप्रमाणे विमानाची गती आहे बघा आभाळावर, त्याप्रमाणे हा रावण बसलेला आहे. बसलेला या कुंभकर्ण आला आणि आपल्या भावाला लुटांगण घातलेलं आहे. रावणे उठोनी आपण हाती धरोनी कुंभकर्ण. आपण जवळी आणून लिंगण दिगले. बघ या ठिकाणी कुंभकर्ण लोटांगण घातलं, रावणानं हाताने धरलं आणि आपल्या जवळ बोलून आलिंगन दिलं. त्याला बोलू लागला रावण. पर्या करुडा रावण त्याचे कुंभकर्णे आपण. मस्तकी वंदिले चरण प्रेम संपूर्ण बंधूचे. बघ या ठिकाणी किती प्रेम आहे. रामायणचं घरामध्ये असलं का भावामध्ये भांडणच होणार नाही हो. त्या रामायण काहीतरी शिकायची गोष्ट आहे. नुसतंच ऐकायचं त्याच्यामधून आपण काही जरी बोध घेतला नाही तर काहीच उपयोग नाही. या ठिकाणी काय भावामध्ये प्रेम आहे बघा. या ठिकाणी तुम्ही विभीषण राजाचं बी बघा, कुंभकर्णाचं बी बघा. या ठिकाणी कुंभकर्ण गेला, आपल्या भावाची चरणवंदना केली. कुंभकर्ण आपल्या भावापाशी बसलेला आहे. अतित्वरेने रावण सिंहासनीचा उठोन. पुढती तिथले अलिंगण समाधान. बघ या ठिकाणी दोघांशी समाधान झालं. भावाभावाची भेट झाली. कुंभकर्णानं पण चरणवंदना केली. रावण पण उठला, हातामध्ये हात घातला, कुंभकर्णाला गळामिठी घातली. कुंभकर्ण दशानन दोघी होता लिंगण. दोघे झाले सुख संपन्न समाधान. बघ या ठिकाणी दोघांची समाधान झालं. भावाभावाची भेट झाली. या ठिकाणी एकमेकाला गळामिठी दिली. गळामिठी दिल्याच्या नंतर सुखाची समाधानाची प्राप्ती झालेली आहे. देवी रावण उल्लसन आपल्या समसमान. कुंभकर्णाची वरासन संतोषानं दिदले. बघ या ठिकाणी आताच माझ्याने सांगितलं याचं मुकुटच मनोवर आबळा लागत होतं म्हणून. आणि याच्या गळ्यामध्ये या ढगाच्या माळा होत्या म्हणून. आता किती मोठं सिंहासन दिलं असं बसायला, विचार करायची गोष्ट आहे. तया असोनी कुंभकर्ण बैसोनिया सावधान. सम्मुख करोनी दशानन सादर प्रश्न बघ या ठिकाणी किती मोठं सिंहासन केलं असं राजा रावणानं बसण्यासाठी कुंभकर्णाला. कुंभकर्ण बसला त्या सिंहासनावरती आणि पुढे काय बोलू लागले. रावणाची कुसे कुंभकर्ण मज उठवावया काय कारण. कोण भयाले दारुण मज लागून ते. बघ या ठिकाणी कुंभकर्ण मुलाला, दादा अरे मला उठवायला काय झालं, काही भय आले का, काही संकट आले का, सांगा बरं आता मला. तुझं लागी लंकानाथा सुरासुरांच्या करीन गाता. चूर्ण करीन पर्वता पृथ्वी आता विदारीन. बघ या
ठिकाणी कुंभकर्ण मुला दादा तुला जे संकट आलंय ना त्या देवताला सुद्धा या पृथ्वीला पर्वत सुद्धा तुझ्यासाठी चकनाचूर करून टाकील. आता बघ मी काय करतो. जरी एका अपराध केला तो जाण पाप प्रेतत्वाला गेला माझे निहाती रणिनी मला संशय या बोल धरू नको. बघ या ठिकाणी कुंभकर्ण मुला दादा जर तुझ्याकडून जर काही चूक झाली असेल ना तर जाऊ दे, परंतु आता मी बघ काय करतो. काय झालं, कशाची भीती आहे दादा मला सांग तरी. देव दानव मानव यक्ष किन्नर गंधर्व सर्व भूते गिळोनी सावयय प्रताप गौरव पाहे बघ या माझे. ठिकाणी कुंभकर्ण मुला दादा ही भूत देवता दानव मानव सर्वांना गिळून टाकील आणि माझा आता पराक्रम पुरुषार्थ दादा श्रवण कर आता. सुरासुरा बक्षुण येते सहसा मी नव्हे तृप्त पुढे माझा कार्यार्थ सावचित्त बघ अवधारी. या ठिकाणी या सुराला देवताला यक्ष किन्नर गंधर्व सर्व देवता सर्व पृथ्वी लोक यांना जरी बक्षून नाही भूक तृप्त होणार नाही. पुढे मी काय करतो ऐका आता. तुझे वैरी जय समस्त भक्षावयामी अतिशुद्धित जय जय भक्षू सांगसी येत ते तैसा त्वरित. बघ या ठिकाणी कुंभकर्ण मुला दादा ते देवताला सर्वांना खाऊन टाकेल, परंतु तुझे जे जे वैरी आहेत तुझे जे दुश्मन आहेत तू ज्यांना सांगतील त्यांना मी खाऊन टाकीन. ऐकोनी कुंभकर्णाचे वचन हरकला दशानन मरुनी वाचला पण नवा जन्म जाण. बघ या ठिकाणी नवा जन्म झाला कुंभकर्ण. मेलेल्या माणसाला अमृत द्यावं नाही तर ताणलेला पाणी द्यावं. रावण म्हणू लागला मेलो होतो परंतु माझ्या कुंभकर्णामुळं मला जरा जिवंतपणाची जगायची आस्था आलेली आहे. ऐके कुंभकर्णा सावधान तुवा निद्रा केली या जाण माझा श्रीराम भय दारुण जागृती स्वप्न सुषुप्ती. बघ या ठिकाणी रावण म्हणू लागला कुंभकर्ण दादा बाबा तू जेव्हा झोपला होतास ना जागृतीमध्ये सुषुप्तीमध्ये आणि कवा पण असताना मला कुणाचं बीव आहे रामप्रभूचं बीव आहे. कुंभकर्णा रावण सांगू लागला. श्रीराम बाणी रणर्दित रणिशी दुःखित श्रीरामे माझा प्राणांत जाण निश्चित. बघ या ठिकाणी कुंभकर्ण कुंभकर्ण हा रामप्रभूचा बाण झोपायला गेलो झोपायला दिसू लागलाय, जेवायला गेलो जेवायला दिसू लागलाय. मला रामप्रभूचा बाण सोडणार मला रामप्रभूचा बाण मारल्याशिवाय राहत नाही. रावण कुंभकर्णाला सांगू लागला. अश्वध्वज रथ सारथी छेदुनी मुकुट पाडी लक्षिती विरती केले मदक्षिण शक्ती रणि रघुपती बघ या ठिकाणी रणी रघुपती मला ऐकत नाही. हे रघुनाथ स्वामी मला काय करायलाय, माझं छत्र पण म्हणून टाकलं, झेंडा पण म्हणून टाकला, धनुष्य पण म्हणून टाकलं. मी काय करू, माझी अशी अवस्था झाली. रावण कुंभकर्णाला सांगू लागला. श्रीराम कृपा संपूर्ण सापडला ना घ्यायची प्राण देवोनी या जीवदान रणि रावण सोडिला. बघ या ठिकाणी एक विचार करायची गोष्ट आहे बरं का. रावणाला एवढा विश्वास होता की जर मी मागे जरी पळलो तरी रामप्रभू मला बाण मारणार नाही. तर किती रावणाचा विश्वास होता आपल्या त्याच्या दुश्मनावरती सुद्धा रामप्रभूवर किती विश्वास होता. या ठिकाणी कुंभकर्ण म्हणू लागला एवढी कृपा रघुनाथ स्वामीची होती ना मी मागे पळालो पण मला जीवजी सोडून टाकलं. त्या रघुनाथ स्वामीची कृपा झाली म्हणून मी वाचलो. रावण कुंभकर्णाला सांगू लागला. अति गर्वी मी लंकानाथ मोकळा केशी करुणी विरथ आणि नागवा हळहळीत लंक्यात बघ दाढी. या ठिकाणी अति गर्वी होतो मी गर्विष्ठ होतो अहंकारानं गाजून दिलं होतं परंतु हा मुकुट गेलं माझ्या डोक्यावरलं केस मोकळे झाले आणि हळहळीत नागवा करून मला या भगवंतानं या रामप्रभूनं कृपा उपजली म्हणून मला जिवंत या लंकेमध्ये सोडून दिलेला आहे. पूर्वी ऐसा अपमान दानव मानवा सुरगण त्याही पासून अति दारुण नाही अपमान बघ या देखील. ठिकाणी रावण म्हणू लागला पूर्वी बक्कळ युद्ध केलं मी. या ठिकाणी देवताला मारलं यक्ष किन्नर गंधर्व जेवढ्याला पण युद्ध केलं परंतु ह्याच्या आधी माझा असला अपमान झाला नाही. परंतु माझा असा अपमान या भगवंताने केला रामप्रभूने केला. दादा रावण कुंभकर्णाला सांगू लागला. न भूतपूर्व अपमान स्वप्नी न देखे दशानन तैसाही श्रीरामे गांजून तृण समान मज बघ या केले. ठिकाणी तृण समान मज केले. भूतपर्व म्हणजे भूतकाळामध्ये जी घटना घडली जो महागाची युद्ध केलं याच्यामध्ये मला कुणी सुद्धा अपमान केला नाही परंतु माझा असा भयंकर अपमान झाला. या ठिकाणी रावण कुंभकर्णाला सांगू लागला. आणि एक नवल जाण समुद्री तारोणी पाषाण करोनी या सेतू
बघा या ठिकाणी आणखीन एक नवल आहे दादा. बकाल युद्ध केले परंतु यांच्यासारखा युद्धात बघितला नाही मी. या समुद्रावर यांनी दगड तारले, समुद्रावर दगड तारले 400 कोस समुद्र आणि दगडाचा पूल बांधला, सेतूकरण कार्य केलं. या लंकेमध्ये आले. हा रावण कुंभकर्णाला सांगू लागला, त्याच्या सेतूच्या परिपाटी लंके आल्या वानर कोटी, दुर्ग वेढिले मरकटी आपले दृष्टी पाहे पा. बघा या ठिकाणी आपली दृष्टी पाहिली पा. रावण म्हणू लागला दादा या सेतूबंधनाच्या कार्यावरती, या सेतूबंधनाच्या कार्यावरती त्याच्यावरती वानर कोट्यान कुठे आले. दादा तू डोळ्याने बघ रे एकदा. रावण सांगू लागला, वनी उपवनी वानर थाटी दुर्गी जोंबती कोट्यान कोटी, पहिलं पाहे लंका त्रिकुटी वीर जगजेटी बघा वळंग. या ठिकाणी रावण म्हणू लागला कुठे बघा, अशोकवनामध्ये बघा, त्या कुठं जंगलामध्ये बघा, आपल्या आजूबाजूच्या लंकेमध्ये बघा, दुर्गावर या सर्व लंकेभोवती सर्व वानर दिसू लागले. दादा बघते तो एकदा जाऊन. करिता वानरांची रण विरूपाक्ष कंपन, प्रहस्त मारिला प्रधान न लागत क्षण. बघा या ठिकाणी रावण म्हणला दादा यांच्या संग कोण कोण मेला. आता विरूपाक्ष मेला, अंकपण मेला, वज्रदष्ट मेला, या ठिकाणी प्रहस्त मेला. एवढ्यांचा नाही ना या वानरांनी केलेला आहे दादा. रावण आपल्या भावाला सांगू लागला, एवढाले महावीर युद्धालिया दुर्धरा, नूठी श्रीरामना सौमित्रा केला रणमार. बघा या ठिकाणी दादा कुंभकर्णा किती बलाढ्य आहे, किती वीरवान आहेत. एवढे पण राक्षस आपले मेले, अंकपण प्रहस्त वज्रदष्ट जंबुमाळी एवढे पण मेले, परंतु रामप्रभू लक्ष्मणराय या जागेवरचे काही हल्ले नाहीत. सर्व वानरांनीच कार्यक्रम करून टाकला. सुग्रीवांगदादी कपिपती हेही नाही आले युद्धार्थी, वानरी लावणी या ख्याती तिघे पुरुषार्थी मारिले. बघा या ठिकाणी तिघे पुरुषार्थ मारिले. अहो दादा कुंभकर्णा रामप्रभू लक्ष्मणराय अंगदराय सुद्धा उठली नाहीत. या वानरांनीच विरूपाक्ष अंकपण आणि प्रस्थ एवढ्याचा नायनाट केला. विरूपाक्ष कंपन एके हनुमंते मारिले जाण, निळे प्रहस्त प्रधान न लागत क्षण निर्धारी. बघा या ठिकाणी रावण म्हणू लागला दादा विरूपाक्ष आणि अंकपण फक्त एकट्या मारुतीरायांनी कार्यक्रम उरकून टाकला, त्यांना मारून टाकलं. आणि नीळ वानरानं प्रस्थ नावाचा हा प्रधान जंबुमाळीचे वडील त्यांना मारून टाकलं. निळे मजसी करीता रण, मज केले तृणा समान, गाडी वानरांची अंगवान नितडे दारुण बघा या संग्रामी. ठिकाणी नितडे दारुण संग्रामी. रावण म्हणला दादा फक्त नीळ नावाच्या वानरानं मला एखाद्या गवताच्या काडीसारखंच करून टाकलं. एवढा पुरुषार्थ या वानराचा आहे. श्री गणेशाय मास्ती सरस्वते नमः. मुख्य दुलटी निचाचर वानरी मारिले अपार, एकही न मरेची वानर दुधर करीताई. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, रावण सांगू लागलेला आहे कुंभकर्णा बघ म्हणजे माझी कशी अवस्था झालेली आहे. एवढे आपले बलवान मारले, सगळे मारले, पण वैशिष्ट्य यांचं असं आहे आपली अपार राक्षस मेली. किती मेली मोजता येत नाही एवढी मेली, पण एकही नंबरेची वानर आपली सगळी मेली. आपलं गेलेलं महागारी रिटर्न येत नव्हतं, पण एवढ्या सगळ्या वानरामधलं आतापर्यंत युद्ध झालं एकही वानर मेला नाही दादा असं रावण बोलू लागला. घ्याई वानर भुज लावती श्रीराम, चरण सर्वेची उठवणी कपी संभाज्य नाटकी भोज रणरंगी. रावण सांगू लागला मरत का नाही ती वानर, मरत नाही ती. वानरांना जर घाव लागले, राक्षसांनी मारलेली शस्त्र अस्त्र शक्त्या काही कशाचेही घाव लागले तरी जखमा झाल्यानंतर रामचंद्राच्या पायाची माती आपल्या अंगाला लावित होते, त्याच्यामुळे जखमा सगळे जात होते. अक्षत वानर होऊ लागले. पुन्हा त्यांना स्फुरण यायचं आणि पुन्हा रामनामाच्या गर्जनेनं वानर उठत होती. कुंभकर्ण सांगू लागला अपार मदती निचाचर एकही न मरेची वानर, हेची मुलं आजच्या थोर दशाशी सांगत. रावण सांगू लागला म्हणले कुंभकर्ण ऐक, अनेक राक्षस मरतायत, गेलेला महागारीच येत नाही, सगळे मरते पण वानर मरत नाहीत.
एकही वानर अजून रणांगणामध्ये मेलेला नाही. त्यांना काहीच होत नाही. आपण किती बाण सोडा, किती शस्त्रास्त्र सोडा, काही होत नाही त्यांना. आपले सगळे राक्षस मरतात. ही आश्चर्य वाटतंय मला. याच्याही आधी आपण युद्ध केलं पण असं कधीच नाही झालेलं. पुढच्या पार्टीतला कितीतरी मेलेले आहेत, पण ह्या युद्धामध्ये राम आणि आमच्या आणि रामाच्या युद्धामध्ये वानर मरतच नाही आणि आपली सगळी राक्षस मरतात. याचं मला आश्चर्य वाटायला आहे. रावण बोलू लागला, तुम्हा श्रीराम मामाजी जाणवैर पाळावया, काय कारण येथे बुद्धी आपण तरी समोर निरपुण ऐकावे. आणि रावणच बोलू लागला, कुंभकर्ण तुम्ही आता झोपीतनं उठला, तुम्हाला पाठीमागचं काही माहिती नाही. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, शंका येईल की रामाचं आणि माझं वैर पडण्याचं काय कारण आहे, कशामुळे रामचंद्र लंकेला आले, का वैर झालं, त्याचं समूळ कथन तुम्हाला माहिती नाही. दादा तुला माहित नाही, सांगतो ऐक. तू निर्दळ केली दान पंचवटी जाणूनी, आपण मारित मुलग्या करुणी शरण सीताहरण म्या केला. आणि सांगू लागला, राजा रावण, कुंभकर्ण तुम्ही झोपले होते, तुम्हाला माहिती नाही. तुम्ही झोपेमध्ये असताना मी पंचवटिकेमध्ये गेलो आणि पंचवटिकेमध्ये गेल्यानंतर ना त्या रामाची पत्नी सीता अत्यंत सुंदर होती, तिचं हरण केलं आणि मी लंकेला घेऊन आलो. कुंभकर्ण रावण सांगू लागला, तेने रांगे रघुनंद मेळवणी वानर सैन्य करुणी आसित बंद भवानी लंक्याला. आणि त्या रागानं त्या रामाची बायको मी आणल्यामुळं रामाला राग आला आणि ते असणाऱ्या रागांच्या भरामध्ये रामचंद्र लंकेला आले. बलवान रामचंद्र सगळं वानर सैन्य घेऊन लंकेला आला असं सांगू लागले. लंके यावया रघुनंद मुख्य दर्दी वायुनंद विघ्न सोनी अक्षोक वन राक्षस कंदन त्याने केले. आणि कुंभकर्ण तुझ्या मनामध्ये पुन्हा प्रश्न येईल, राम कुठं आहे, पंचवटी कुठं आहे, लंका कुठं आहे, रामाला तपास कसा लागला, शोध कसा लागला. हे राम लंकेला येण्याचं मेन कारण, मुख्य कारण म्हणजे बजरंग बली की हनुमानजी आहेत म्हणले. कारण उणे पडत जेत जेत हनुमान पावे तेथ तेथ. जिथं जिथं रामाला कमीपणा पडेल, अडचण येईल, तिथे तिथं हनुमान आहे. त्याच्यामुळं रामचंद्र लंकेला येण्याचं मुख्य कारण तो हनुमान आहे. राम येण्याच्या आधी त्यानं एंट्री केली होती लंकेमध्ये आणि त्यानं आल्यानंतर ना अशोकवनाचा विध्वंस केला, अनेक राक्षस मारली असं रावण सांगू लागला. मारले वंकर किंकर पंचसेनानी प्रधान पुत्र मारिला जंबुमारी महावीर या कुंभार मुचतोय. आणि मुख्यत्व माझं असणारं लाडकं पोरग अखया त्याला मारून टाकलं हो. असणारा अशोकवनाचा विध्वंस केला. 14,000 वनकर, 80,000 किंकर, पुन्हा पंचप्रधान, पुन्हा त्या ठिकाणी असणारी ती आसाळी, इंद्रजिताचा अपमान, अनेक अनेक राक्षस मारल्यानंतर ना पुन्हा माझा असणारा लाडक्या अखयाला सुद्धा त्या हनुमंतानं मारला. अकया कुंभकैर्वात युद्ध जाता इंद्रजित रणी करुणी हताहत केला निपात सैन्याचा. अखयाचा कैवार घेण्यासाठी अखयाच्या मदतीला कुणीच त्याच्या वानराच्या बरोबरीचा योद्धा दिसाना. मीच चाललो होतो पण इंद्रजित आडवा आला आणि अखयाच्या कैवारासाठी इंद्रजिताला पाठवलं त्या वानराबरोबर युद्ध करण्यासाठी. पण त्या वानरानं इंद्रजिताचा अपमान तर केला पण बिळत लपेपर्यंत त्याला मारलेला आहे असं रावण बोलू लागला. ब्रह्मपाण्याची करती लंके आणि या मारुती त्याने केली अति घ्याती सांग किती सुंबदो. काय सांगू सुबंधू, कुंभकर्ण काय सांगू, किती सांगू. एवढं यांचं अथांग चरित्र आहे ह्या वानरांचं. किती जरी सांगितले तरी कमीच पडायला, संपतच नाही. एवढं अथांग ख्याती आहे ह्या वानरांची. कसं तरी कपटानं खोटं खोटं कसं तरी करून ब्रह्मपाश इंद्रजिताच्या हातून कसं तरी मारुतीला अडकवलं
ब्रह्मपाश गळ्यामध्ये टाकला आणि ब्रह्मपाशानं कसं तरी बांधून लंकेमध्ये आणलं. आपल्या इथं सभेमध्ये जिथं मी बसलोय तिथं आणलेलं होतं. आणि इथं आल्यावर पुन्हा ह्यानं काय काय केलं? जाळणी अलंका भवन मदई देवनी अपमान संख्य राक्षस मारुनी केला निवनी किशदे. गेला निघून किष्किंधे निघून गेला हो, पण गपचूप गेला का ते? लंकेला आणलं, कसं तरी बंधनामध्ये अडकून आणलं. आणल्याबरोबर पहिल्यांदा माझ्या दाढी मिशा जाळल्या, लंकेचं दहन केलं, सगळी लंका त्या ठिकाणी जाळून टाकली. पुन्हा महागारी असणाऱ्या किष्किंधेला गेला. आपल्या कोट्यावधी सैन्यामध्ये एकानेही त्या वानराला अडवलं नाही दादा, निघून गेला असं रावण सांगू लागला. किष्किंधे जाऊनी आपण एवनी आला रघुनंत दोन्ही लंका भवन माझे कंदन. करवाला गेला, त्या ठिकाणी किष्किंधेला गेला तो हनुमान वानर, निघून गेला. आणि गेल्यानंतर ना पुन्हा रामाला घेऊन आला. रामचंद्राबरोबर असंख्य वानरांचं दळ आहे, सैन्य आहे. सगळ्या वानरांनी लंकेचा निरोध केलेला आहे, लंका त्या ठिकाणी वेढून टाकलेली आहे असं रावण बोलू लागला. पूर्वी साका कुलती नाही आलो कोणा प्रती तू सखावन दूर आसाती या लागी तुझं प्रती सांगितले. रावण सांगू लागला, कुंभकर्ण तुमचीच का झोपमोड केली? आतापर्यंत तुम्हाला कधी उठवलं का आम्ही झोपीत ना? तुम्ही तुमच्या मनानं झोपायचं आणि मनानं उठवायचं. तुम्हाला उठवण्याचा त्रास आतापर्यंत आम्ही घेतला नाही. मग तुला एवढं जे आता मी काकुलतीनं बोलतोय, एवढ्या नम्रपणानं बोलतोय, अशी काकुलतीला एवढं त्या ठिकाणी नम्रपणानं मी आतापर्यंत कुणालाच बोललो नाही. कुणालाही मी एवढं काकुलती आलो नाही. तुझ्या पुढेच का हात जोडायला? तू भाऊ आहे माझा. मला अडचण आली तर माझा भाऊ माझ्या पाठीमाग आहे. जरी झोपलेला असला तरी तो पाठीशी आहे. म्हणून बिंदास आम्ही लढतो. आणि आज एवढं त्रास झालाय मला रणांगणामध्ये, काही सांगता येत नाही दादा असं रावण बोलू लागला. सेतुद्वारा वानर वीर एवनी वेढले सोनर विघ्नेश्वरीले लंकापूर द्वारे द्वार रोदनी. आणि सेतू बांधला या वानरांनी, समुद्र दगडाने बांधून टाकला, समुद्रावरती पूल बांधला. आणि सेतूच्या परिपाठी त्या सेतूवरनं चालत कोट्यवधी राक्षस लंकेला आली आणि लंकेचा निरोध केला, लंका वेढून टाकली असं रावण बोलू लागला. विध्वसनी लंका भवन रणी मारले स्वजन ठेवले ठाई भांडार शिरदाळे दानसून. कुंभकर्ण काय काय सांगायचं? सगळे जे काही विश्वासातले होते, सुहजन होते, जे अत्यंत जवळचे होते, त्यानं आल्या पहिली जवळचीच बघितली माझ्या कोण कोण आहे त्याला मारलेला आहे. आखायाला लाडका पोराला पहिल्यांदा मारलं. आमच्या असणारे लाडका माझा उजवा हात होता प्रहस्त रणांगणामध्ये, त्या प्रहस्ताला मारलंय. आकंपन वज्रदृष्ट अनेक जी विश्वासातली होती, सुहजन होते, अशा सगळ्या राक्षसांना मारलं. आणि जे आपण सामग्री साठवून ठेवलेलं होतं आपलं भांडारगृह, ते सगळं त्या ठिकाणी संपलेलं आहे. काही सुद्धा आपल्याकडे सोन्याची लंका होती, पण आता काही पैसा शिल्लक नाही बाबा, सगळं बसलेल्या जागी संपवलंय असं बोलू लागला. दुर्धर महाले विघ्न आम्हाले गनिमा दर्शन लंका रक्षावी आपण बाळे उद्योजनक कुळरक्षी. आणि कुंभकर्ण आता दुर्धर संकट आलेलं आहे, म्हणून तुला उठवलंय आम्ही. एवढं भयानक संकट आपल्या गावावरती आलेलं आहे, आता जगल का नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तुला उठवलेला आहे. तुझ्या बळाचा उपयोग, तुझ्या ताकदीचा उपयोग करून ह्या लंकेमधली स्त्रिया आहेत, लहान लहान लेकरं आहेत, बाल अबाल वृद्ध, जेवढी ह्या गावामधली आशक्त आहेत त्यांचं संरक्षण कर. रणांगणावरती जाऊन त्या राम लक्ष्मणाला मार. ह्या गावावरती आलेलं संकट निवारण कर, त्याच्यासाठी तुला उठवलंय. रावण सांगू लागला. तुम्हा भुराची मदवास तुझा अति विश्वास शत्रु समुदाय करुणी घास दूत कलेश निवारी. आणि कुंभकर्ण मला विश्वास आहे, तुझ्यामध्ये जी ताकद आहे, तुझ्या भाऊमध्ये जी बळ आहे, त्या बळाचा विश्वास मला आहे. मला माहिती आहे तुझ्यामध्ये किती ताकद आहे, किती सामर्थ्य आहे. तुझ्या भुजावरती आस आहे, त्याच्या जीवावरती आता मी थांबलोय. आता सगळी संपली तरी
कुंभकर्ण आहे आणि तो सगळ्या राम लक्ष्मणाला वानराला मारील, हा भरवसा आहे मला, हा माझा विश्वास आहे, असं रावण सांगू लागला. रणी गांजलो संपूर्ण तो साहे करावे आपण, ऐसे सांगता रावण आले रुदन निवारे. आणि आता संपूर्ण जी लंका आहे ती लंका संकटामध्ये आलेली आहे. एवढंच नाही तर रणांगणामध्ये काल प्रभू श्रीरामचंद्रांनी भयंकर अपमान केलेला आहे. असा अपमान माझा कुणीच केलेला नाही दादा. खूप भयंकर अपमान करून आणवाणी पायानं लंकेमध्ये चालत चालत रथावरती बसून केस मोकळं सोडून काय काय अपमान झालाय सांगत असताना राजा रावणाला रडू आलं. एवढं भयंकर अपमान ह्या रामांनी माझा केला. तू तर पराक्रमी परम माझा निरशी सकळ, क्षमा साहेब करी अति उत्तम सुख ब्रह्म जेणे वाढे. आणि तू माझा असणारा पाठीराखा आहे, तुझ्यामध्ये ताकद आहे, तुझ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून बंधुराया आता ह्या असणाऱ्या रणांगणामध्ये राम लक्ष्मणाला मारा आणि मला सुख द्या, मला समाधान द्या. ह्या असणाऱ्या युद्धामध्ये मला सुख शांती मिळू द्या, मला आनंद तुम्ही द्या, असं कुंभकर्णाला बोलू लागला. ऐशी रे समूळ कथा सांगितली यथार्थ, वैराचे मुख्य कारण सीता जाण तत्वत. आणि सुबंधू कुंभकर्णा, हे सगळ्या वैराला कारण म्हणजे सीता आहे, मुख्य कारण म्हणजे सीता आहे. तिच्यामुळे सगळं असणाऱ्या कुळाचं किंवा ह्या असणाऱ्या आमच्या दोघांचं वैर चालू आहे. मुख्य कारण ती सीता आहे असं कुंभकर्ण सांगितल्यावर काय बोलू लागला. पयासी केला सीता हरण, ते तत्व भोगिले आपण, नाही म्हणता रावण पुसे कुंभकर्ण शरणी. आणि मग बोलायला सुरुवात केली कुंभकर्णानं. आयशी वैराची वाचा. ऐशी हे समूह कथा झाली. वाचा वाचा ऐशी हे समूह कथा सांगितली यथार्थ वैराची, मुख्य कारण सीताराम तत्वत संबंध. लयांसी गेला सीता हरण, ते तत्व भोगिली आपण, नाही म्हणता रावण पुसे कुंभकर्ण शरणी. आणि कुंभकर्णाला सगळी कथा रावणानं सांगितल्याबरोबर कुंभकर्णानं विचारलं, दादा जी म्हणतोय तू रामाची सीता आणली, सीतेमुळे सगळं झालं, एवढा अपमान झाला, सगळं झालं, पण ती असणारी सीता जी आणलेली आहे तिचा उपभोग तू घेतला का, असं छळण युक्तीनं कुंभकर्ण विचारू लागला. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंग नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. कुंभकर्ण म्हणे लंकानाथा मज उठविले कोणार्थ, सीता हरण दुःख अवस्था तुझ तत्वता सांगावया. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुद असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणी पत्रून कथेला सुरुवात, कथेचं अनुसंधान आहे. दोघा भाऊभावांचं असणारं बोलणं भाषेत चालू आहे. एका बाजूने मोह आहे, दुसऱ्या बाजूने अहंकार आहे. दोघांची गाठभेट झालेली आहे. आता गाठभेट झाली, कुंभकर्ण म्हणू लागला, दादा मला उठवायचं कारण काय, सीता माऊली पळून आल्यापासून तुला दुःखच दुःख भोगावं लागतंय, ते सांगण्यासाठी मला उठवलं करा दादा. राजा रावण म्हणला, होय खरं आहे, ते सांगण्यासाठी तू उठवलंय. हरुणी आणली जे सीता, ते तो भोगिली लंका नाथा, लांबा वाचनिया सर्वथा, आणि केसी सीतार मेला. ऐक राजा रावणा म्हणजे असणारे प्रभू रामचंद्राची सीता माऊली फक्त प्रभू रामचंद्रच भोगू जाणं, तुझ्याच्याने असणारा सीता माऊली भोगू शकणार नाही आणि भोगी होई शकणार नाही तुझ्या तो असणाऱ्या सीता माऊलीचा. का तर एकच आहे, सीता माऊली प्रभू रामचंद्राशिवाय, आणि प्रभू रामचंद्राशिवाय सीता माऊली रममान होतच नाही. रूप रेखा लक्षण कटाक्ष गुण साचा
ऐक राजा रावणा, प्रभू रामचंद्राला पाहिलं ना तू, पाहिलं म्हणलं असणार. बघ त्या प्रभू रामचंद्राचे लक्ष जर तो लक्षणात लक्षणं जर आणली, त्याच्यानंतर प्रभू रामचंद्राच्या अवयवाची रचना तू बघितली, त्याच्यानंतर धनुष्य कसा प्रभू रामचंद्राने धरलेला आहे, माहेश्वरी ठाण कसं प्रभू रामचंद्राने मांडलेला आहे, आणि अजून म्हणले वाचा सुंदर कमल नयन श्रीराम ओढिया पण सीतान भोगवया काय कर्ण कुंभकर्ण पुसत. मग अशी अवयवाची रचना असताना निळसर रंगाचे असणारे प्रभू रामचंद्र, कमळासारखे ज्याचे डोळे आहेत. मग तू सगळं बघितलं तर प्रभू रामचंद्राला, मग तसं प्रभू रामचंद्र होऊन तो सीता माऊलीचा भोग का घेतला नाही राजा रावणा, असं कुंभकर्ण विचारू लागले. पारीच्या लंका मावा दानसी समजत श्रीराम भोवनी भोगित सीता विलंब का केली. राजा रावणा, आपण काय साधी सुधी माणसं आहोत का म्हणले असणारे? आपण राक्षस कुळातले आहेत, आणि एवढंच नव्हे कपट विद्यामध्ये पारंगत आहेत. जेव्हा जे रूप धरायचंय त्यावेळेस ते आपण रूप धारण करतो म्हणले असणार. मग राजाराम, तुम्ही प्रभू रामचंद्राचं रूप धारण करून हुबेहूब प्रभू रामचंद्र नाटक करायचं, चित्रपटात नाटक केल्याचं. छावा छत्रपती शंभूराजे हो म्हणजे शंभूराजे व्हायचं. तुम्हाला काय घेणार आहेत का तिकडे, टांगणार आहेत का ते अफजल येऊन, फक्त दाखवायचे जगात. मग तुम्ही असणार तसं हुबेहूब प्रभू रामचंद्र का झाला नव्हता राजा रावणा, आणि का सीता माऊलीचा उपभोग घेतला नाही, का उशीर केला, असं कुंभकर्ण विचारू लागला. कुंभकर्ण ऐके आता तो जमी सांगेन तत्वता हुशार आहे तो तरी. पावन चल श्री रघुनाथा चळणे सीतान भोगरी. ऐक कुंभकर्ण, उशीर का केला आणि उशीर का झाला. प्रश्नाला उत्तर आहेत बरं का, प्रश्नाला उत्तर नसतंय असं प्रश्न बी नसतंय, असं उत्तर बी नसतंय. खरंय बरं का, नसतंय. महाराजाला विचारलं वार्षिक कवळे किती, महाराजांनी सांगितलं 350. जमा मोजायला मोजली 400 निघली. शेजारच्या गावची आली सौंदर्याची, मग 350 सांगितलं, 250 भरली, गेली महाराजाच्या गावाला लग्नाला. आहे का ना, प्रश्नाला उत्तर आहे का ना. तसं प्रत्येक प्रश्न कुंभकर्ण टाकतं. राजा रावण जसंच तसं उत्तर देतं. परत कुंभकर्ण असणार, राजा रावण प्रश्न टाकल्यावर कुंभकर्ण उत्तर देत आहे. ऐक म्हणलं असणारा कुंभकर्ण, मी सीता माऊलीचा उपभोग का घेतला नाही, हुबेहूब तो म्हणतो रामच व्हायचं. कपट प्रभू रामचंद्रास पशी चालत नाही. कपट केलं की तळपट झाल्याशिवाय राहत नाही. आणि परत म्हणतो सीता माऊलीला छळायचं. सीता माऊली समोर सुद्धा कपट चालत नाही. राधा दादा, कपट चलतच नाही दोघा समोर. कसं राम हो, आणि राम जर झालं तर काय होते अवस्था, ऐकायची का पुढची ववी. स्वय श्रीराम होता कैसा राम कैसी सीता ठाव नाही लकानाता भोग्य भोगता. ऐक कुंभकर्णा, मी जर राम झालो तर मग रावण कुठं राहिला. रावणच नाही तर भोग कुणाचा घ्यायचा. भोग घेण्याची काही इच्छा आहे तीही संपली. भोगता असणारा मी राजा रावण राम झालो, मग कुणाचा भोग घ्यायचा. राम, मग तिथं मी जर असणारा राम झालो, सीता माऊली ही कुठले आणि प्रभू रामचंद्र बी कुठले. मीच राम झाल्यानंतर कुणाचा भोग घ्यायचा, आणि कोण रामचंद्र आणि कोण प्रभू रामचंद्र. मीच झाल्यानंतर मग कशाचा राहिला राजा रावण. राजा रावणाच्या रूपात भोग घ्यायचा. तो म्हणतो रावण असताना तो भोग काही घेतला नाही. कसा घेणार भोग राम झाल्यावर, कसं घेणार. मीच राम झालो तर कुणाचा भोग घ्यायचा. आता ते ती पत्नी त्यांची ती निघून जाते. रावणच शिल्लक नाही तर तिथं भोग आणि भोगता ही त्रिपुटी भोगता संपली जाते, असं राजा रावण सांगू लागला. नाही ते द्याता नाही ते कर्म करता समूळ ते नाही सीता नाही भोगता रावण. ध्येय करायचं, ध्येयाचा ध्यान करणारा राजा रावण आहे समजा म्हणले. आणि ध्येय काय, सीता माऊलीला उचलायचं ध्येय.
ध्यान करणारा कोण आहे? राजा रावण. ते हे काय सीतामाऊलीला उचलायचंय आणि तो ध्याता असणारा उचलणारा तर राम झाला. कुणाला उचलायचं? ध्यान कुणाचं? सीतामाऊलीच कशाला ध्यान करायची? काय गरज आहे? रामाची चित्ती असणारी सीतामाऊली आहे, ती त्यांच्या बरोबर आहे. जर प्रभू रामचंद्र असणाऱ्या चेतन असले तर ते चेतनाला चेतनेची शक्ती असणारी सीतामाऊली आहे. दोघं एकमेकाची एका बरोबर असणारे आहे ती म्हणले. मग कुठला राम आणि कुठला सीतामाऊली? ध्येय संपलं, ध्याता संपला. त्याच्यानंतर म्हणले मग असणार कर्म करायचंय, सीतामाऊलीचा भोग करायचा आहे. करता कोण आहे? राजा रावण आहे. पण तो राजा रावणच राम झाला तर कर्मच नाही. देवाला कर्मच नाही की. कर्म तुम्हाला आहे. जीव दशाला आल्यानंतर कर्म आहे, पण देवाला कर्मच नाही. देवाला फक्त एकच आहे, कर्म आपण करायचं, त्याचं फळ त्याच्या हाताने द्यायचंय. जैसे ज्याचे कर्म त्याचे फळ देतो ईश्वर. मग कर्म करायचं ठेवलं, सीतामाऊलीचा भोगायचा. करता मी आहे, पण करताच राम झाल्याबरोबर कर्मच संपलं गेलं. कर्म काहीच करू शकत नाही म्हणजे मी. मग तिथं मग कुठली सीतामाऊली आली? मग तिथं म्हणले असणारा भक्ता राजा रावण कुठनं आला? येऊच शकत नाही असं कुंभकर्णाला पटवून राजा रावण सांगू लागले. नाही द्रष्टा दर्शन नाही धर्म दक्षण नाही कर्म क्रिया चरण मी तू मला म्हणजे कुंभकर्ण ऐक म्हणजे असणारा मी जर असणारा प्रभू रामचंद्र झालो तर दृश्य सीतामाऊली आहेत, द्रष्टा पाहणारा राजा रावण आहे आणि त्याचा भोग घ्यायचा म्हणजे त्याच्यातून येणारे अनुभव ते दर्शन आहे. देह देवता ध्यान किंवा दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. दृश्य सीतामाऊली आहे, द्रष्टा राजा रावण पाहणार आहे, त्याच्यातनं येणारा अनुभव आहे ती तुम्ही सांगतो. पण ज्या वेळेस दृश्य, द्रष्टा आणि दर्शन लक्ष द्यायशी लक्षावे त्याची तेगा आपणच व्हावी. लोकशी सीतामाऊलीला केलंय, प्रभू रामचंद्राला केलंय. मीच प्रभू रामचंद्र झाल्यानंतर कोणाचा भोग घ्यायचा? संपली की त्रिपुटी. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन संपलं, वस्तू संपली, रामच झाले. राम, दृश्य पाहणारा राम, द्रष्टा राम आणि त्याच्यातनं अनुभव येणारा राम. मग कोणाचा उपभोग घ्यायचा? त्याच्यानंतर असणारा म्हणू लागला जी काय धर्म आणि अधर्माचं लक्षणच तिथं नाही. धर्म करायचा, धर्म जागो सदैवाचा वा परोपकारी. पण अधर्म करणारा राम अशा प्रकारचा सदैव असणारा खरा तो एकच धर्म जगाला प्रेम आरोपावे. अशा धर्माचे नीतीचे प्रभू रामचंद्र. मग मी धर्माने नीतीने वागणारा प्रभू रामचंद्र झाल्यावर मला तू सांगतो अधर्म कर, सीतामाऊलीचा भोग घे. कसा घेणार? धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य धर्माची मूर्ती आहे ते प्रभू रामचंद्र. मग ते मी प्रभू रामचंद्र झाल्यावर माझ्या हातून अधर्म कसा होईल? मग अधर्म आणि धर्म हेही संपलं जातं बाबा तिथं. आणि त्याच्यानंतर म्हणले असणार जी काय कर्म करायचंय, कर्म केल्यानंतर जी काय क्रियानंतर जी काय आचरण होणार आहे ती शिल्लकच कुठं राहणार? राम म्हणता रामच होय जे पदी वैश्वरी पदवी घ्यायची. ती पदवी मी घेतली की मला कर्म नाही म्हणलं की क्रिया नाही की तसं वागणूक नाही. का तर वागणूक बिघडली. मी जर रावण होतो तर माझा असं आचार बिघडला, उच्चार पहिल्यांदा विचार बदलल्याबरोबर माझा असणार उच्चार बदलला नाही, ते शब्दाने बोललो आणि उच्चार बदलला की आचरण बदललं. पण जिथं प्रभू रामचंद्र आहेत तिथं म्हणजे असणार आहे क्रिया नाही, कर्म नाही, आचरण नाही. देवाला का असं वागावं लागतं ते सांगावं लागतं का? अहो त्यांचं बघून आपण वागायचंय. मग तिथं आचरणच नाही, क्रिया कर्मच नाही तर मी कुठनं काय करणार? तिकडं सगळ्यात त्रिपुटीचा असणारा लोक होतो. मग मी कसा सीतामाऊलीचा उपभोग घेऊ? कुंभकर्णाला विचारू लागला. श्रीराम होताई भूत जनी रघुनाथ भूत महाभूते समस्त सदोदित श्रीराम. ऐका कुंभकर्ण म्हणले असणार इत्यद्भुत जसंच्या तसं मी प्रभू रामचंद्र झालो. मग प्रभू रामचंद्र कुठे आहेत? जळीस्थळी काष्टी अवघा भरला असे चराचरामध्ये भगवंत आहेत. म्हणजे कुठं जागाच शिल्लक नाही त्या जागेवर प्रभू रामचंद्र नाहीत असे. मग सगळीकडे जीव मात्रामध्ये प्रभू रामचंद्र आहेत. म्हणजे भूत ही जीव मात्र म्हणजे भूत आणि महाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत. या पंचमहाभूत आणि प्रत्येक जीव मात्रामध्ये भरून पुरून प्रभू रामचंद्र उरलेले आहेत. सगळीकडे बघत तिकडे प्रभू रामचंद्रच आहेत. आणि मग कसा भोग घेणार? राम झाले म्हणजे सगळेच राम, सीता बी राम, जिकडे बघत तिकडे राम, सगळ्यातच राम. मग भोग घ्यायचा कुणाचा? श्रीराम जीवन पावन श्रीराम
जगत श्रीराम आहे. कशात एखादी वस्तू जरी संपली, माईक बंद पडला तर माईक मध्ये राम राहिला नाही म्हणतो आपण. बदला खरंच आहे कुठं नाहीत प्रभू रामचंद्र म्हणजे असणार. जगात प्रत्येक वस्तूत भरून प्रभू रामचंद्र भरलेले आहेत म्हणजे. मग सीतामावलीत राम निधी राम झालं. भोगेचं अंतरात काय ते अंतरसे राम जाणे. फक्त सगळीकडे राम भरलेला आहे. कसा भरलेला आहे म्हणजे हा जो काय प्रभू रामचंद्र आहे ते प्रभू रामचंद्र जीवन आहे. जीवन म्हणजे काय आधार. जसं सगळ्याला आता पाणी आधार आहे तसं जगाला आधार प्रभू रामचंद्र आहेत. पवित्र आणि पावन करणारे प्रभू रामचंद्र आहेत म्हणले. आणि स्वतः प्रभू रामचंद्र म्हणजे हुताशन म्हणजे अग्नी सुद्धा प्रभू रामचंद्र आहेत. का तर आपल्या जठर अग्नीच्या ठिकाणी वास्तव्य करणारे प्रभू रामचंद्र आहेत. ती श्लोक आहे बघा गीतेमध्ये, महम पचम्यान्नम चतुर्विधम. जे काय आपण असणार अन्न अहम वैश्वानरम सुरुवात आहे. अन्नम चतुर्विधम. तसं म्हणजे असणारा देव अग्नीच्या रूपामध्ये सगळ्याच्या जठराच्या ठिकाणी वास्तव्य करतो आणि 4 प्रकारचं खाल्ल्याला अन्न पचन करणारा मी आहे. म्हणून अग्निमान लावला तर तुमच्याकडे यावं प्रज्वलित करायला पुन्हा ते इंजेक्शन लावा, सालाईन लावा, प्रक्रिया ह्यांच्या पुन्हा चालू झाल्या. मग तसं असणारे प्रभू रामचंद्र, अग्नियात असणारे प्रभू रामचंद्र म्हणले. आणि मग असणाऱ्या 10 दिशेमध्ये भरून उरलेले प्रभू रामचंद्र आहेत. मग मी राम झालो तर मग सगळीकडे रामच राम. माझं दृष्टी राममय झाली. जैशी ज्याची अंतर्वृत्ती तैशी ते जगात भासती. माझ्या अंतर्वृत्ती जर राम झाली तर मला सगळेच राम दिसतील. मग भोग कुणाचा घ्यायचा. ऐसे माझा श्रीराम होता समोर ते नाही शिला. कायम्या भोगावे आता रावण भोगता. सांग बरं दादा मीच प्रभू रामचंद्र जर झालो मग कुठली सीता मावली कुठून येणार. ती पण रामच दिसणार ना मला. माझ्या अंतरात राम आहे. अंतरीचे वश स्वभावे बाहेर निघे आवरिता परी आवरे ना. किती बी आवरायचा प्रयत्न करा. सांगायचं का उदाहरण ती कडी केली उगच केली काय. अंतरीचे वश्य स्वभावे बाहेर निघे पर्यावरिता पर्यावरण नाही. मी राम झालो किती बी आवरायचा प्रयत्न करू दे आवरणारच नाही मी. कसं मग मी राम आहे. समोरचं राम बघतोय. प्रत्येक चराचरामध्ये मी राम बघतोय. मग सगळीकडे राम बघितल्याबरोबर तिथं राजा रावण भक्ता शिल्लक राहीलच का. राहतच नाही. का तर अंतरात माझा राम आहे आणि तो राम सगळ्याकडे असणारा समोर असणारा बाहेर धाकुटी मूर्ती उभा राहील. आतली का तर प्रभू एवढा धावे. अंतरीवशी अंतरातला प्रभू रामचंद्र एवढा मोठा जरी असला तरी आतमध्ये बसलेला आहे. आणि बसलेला प्रभू रामचंद्र बाहेर धाकटी मूर्ती जशीच्या तशी उभी राहते. मग माझ्यातला राम सीतामावलीत राम दिसला. मग भक्त कुठं राजा राहून राहिला. तुम्ही म्हणता उदाहरण त्या अंतरीची वशी सवय बाहेर निघे. कधी असणार पाहुणं बघा घरी एकाच्या घरी गेले. 3 मुली होत्या. तिघीला सलग बघायला गेले. लवकर काय त्यांचं जमतच नव्हतं. भरपूर जर बघून गेली पण जमतच नव्हतं. काय भानगड आहे कळतच नव्हती. मग ही नवीन गावची बघायला गेली. नवीन गावची बघायला गेल्या म्हणल्याबरोबर असणार आता पुरीला समोर बोलून देते. हळदी कुंकू लावायचं ती वटी भरायची. पण ती म्हणली हो का आमच्या ती एक नाम आहे पुरी बोलत नाही त्याला. लग्न जमवायचं तर जमवा तुम्हाला पण आमच्यात पुरी बोलत नाही. त्या नियम आमच्यात मुलीनं बोलायचं नाही. त्या बरं म्हणले नाही तर नाही म्हणले असू द्या म्हणले. पण दिसायला चांगल्या होत्या देखणी होत्या सुंदर होत्या पण बोलायचा नियम नाही. ती म्हणले असू द्याच म्हणले. होता पाहुणं बी लई बरोबर होती बोलायचंच नाही म्हणल्यावर वासू द्या म्हणले जाऊ द्या म्हणले. मग म्हणजे असणारा पटापटी झाली. सगळं बोलणं भाषण झालं. मग म्हणजे आता पाहुण्याला जेवण केलं होतं. जेवण जाऊ म्हणले. पण योग लय खट्या ह्यांच्यासारखा होता म्हणले. फुरका मारला की खोलीचा. सावण्यातनं बघत होत्या नवरा नवरी कुणाला पण चा कुणाला पण चा. तेवढ्यात एक जणांनी मारले की मी म्हणतो काय कडी सुंदर झाली. सावण्यातून गप्की उदतीली काय गिरी टाकली मौली टाकली. ऐकली बाबा उतरीत दिसते. तेव्हा तिसरीला म्हणले असणारा तू तर दबाच
मी केली गलम केली त्याच्यात आणली. तिसरी ती म्हणजे असणारी असली दिसती दुसरी. तिसरी तर म्हणजे सही मागेला. तिसरी तर यांगाने. आता कसं जमल बरं. आंतरीची वैशिष्ट्यांनी कितीही न बोलण्याचा प्रयत्न केला पण एखाद्याने स्तुती केली गोड बोलला की बाहेर आल्याशिवाय राहतच नाही. तो ह्यांनी कितीही स्तुती ती जेवणारी गप जीवली पण एक जणांना मला ह्याचं बाहेरच काढू का नवऱ्या बोलीत नाही त्या बोलायला बाहेर काढलं त्यांचं लगेच उघड पडलं की असणारा एक गंगाने आहे एक असणारी तोत्र बोलती तर एक तर आडखडतच बोलती म्हणजे काय उपयोग आहे म्हणजे असणारा करून पाहून जीवली नीट निघून गेली. तसं राजा रावण म्हणला अंतरात राम आहे तोच बाहेर निघल पण बाहेर निघाल्यानंतर भक्ता कोण शिल्लक राहील राहूच शकत नाही असं कुंभकर्णाला समजावून राजा रावणाने सांगितलं. ऐकता रावणाचे वचन कुंभकर्ण आले रुदन श्रीराम परब्रह्म परिपूर्ण कुळ निर्दळन विरोधे. असं राजा रावण म्हणल्याबरोबर कुंभकर्णाला रडू आला. का रडू आला असं कळतंय पण वळत नाही म्हणून रडायला लागला बरं का. ह्याला सगळं कळतंय राम असा आहे राम तसा आहे राम झाले की असं होतंय पण हे काय विरोध करायला लागला बाबा. का रड काय विरोध करायचं कारण म्हणलं ह्याचं म्हणून रडू आलं. कळतंय सगळं पण वळण मला ऐसे सगळं जाणं ती परी कळून या आंधळी होती. सगळ्याला कळतंय पण नाही कळल्यासारखं डोळे झाकून चालते ती. तशा प्रकारची राजा रावणाची अवस्था झाली म्हणून रडू आलं म्हणलं ह्याला सगळं कळतंय पण म्हणजे असणार ही विरोध भक्ती करायला लागलाय. ज्या ती विरोध भक्ती करताय त्या आपला आता कुळ प्रभू रामचंद्राच्या हातून संपणार हे कुंभकर्णाला कळल्याबरोबर हे मोकळून रडू लागला. माया बादन श्री रघुनाथा कपटे भोगविना सीता ऐसे कळवळली लंकानाथा विरोध व्रता का करीसी. ऐक दादा आता कुंभकर्ण बोलतो मोठा भाऊ आहे दादा. ऐक दादा म्हणजे असणारा प्रभू तुला माहिती आहे प्रभू रामचंद्र समोर माया चालत नाही. माया गत काळी रे गत काळी पूर्वीपासून कोणाला कळली नाही माया. कळली कोणाला घरी आली 4 दिवस राहिली पण 4 दिवस राहिली ह्यांना वाटलं ह्यांची मावशी आहे गप्पा 4-8 दिवस खाल्लं परत ह्यांना कळलं रोज मावशी लय खाते काहीच कळाना. एक दिवशी विचारू ह्यांना वाटलं ह्यांचीच मावशी आहे गप्पा खातीन जाते. दोघं एक दिवशी एकत्र आले तुझी मावशी का माझी मावशी तुम्हाला ती कळती. फक्त वाटतं ह्याची मावशी आहे ह्यांना वाटतं ह्यांची मावशी जवळ खाती तवर दोघं एकत्र आले आणि तिचा असणारा जर परिचय करायचा बघितलं जसं साधू संत का तर माया लागे संताच्या पायी संतांच्या पायाला माया लागते पण ज्यावेळेस गृहस्थ आश्रमाने ओळखलं की ती कंटी मारती तशी माया आजपर्यंत कळली नाही. सर्व मायेचा बाजार आणि ती माया प्रभू रामचंद्राजवळ चलत नाही. राजा रावणाला कळतंय सीता माऊली समोर कपट चलत नाही. तुम्हाला राजा रावण कळतंय सगळं कळतंय प्रभू रामचंद्राविषयी. प्रभू रामचंद्राचं रूप लावण्य सगळं तुम्हाला बी कळलं. स्वरूप सुद्धा प्रभू रामचंद्राचं कळलं. रूप तर कळलं पण स्वरूप सुद्धा कळलं. चराचरात भरून पुरलेलं प्रभू रामचंद्र आहेत. दोन्ही बाजूला प्रभू रामचंद्र तुम्हाला कळलं. काय विरोध करता कपटे श्रीराम स्वयं होता पावली पूर्ण घातता त्याची सप्रेम भावे भजता स्वानंदता सुख वास. ऐका कपटानी निमित्त कशाचं लागतं देवापर्यंत पोहोचा नाही. विरोध भक्तीनं पोहोचा किंवा सरळ पोहोचा पण पोहोचा कसं का होईना पोहोचा. जिथून आले तिथं समोरच व्हा नाहीतर कुत्र हाल खात नाही. कुत्र हाल खाल्ल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी तूपणाच्या मगाचं राहिलं मी तूपण तुकडा बरं का मी तूपणाच्या पलीकडचे प्रभू रामचंद्र का जिथे मी तूपण आलं की त्याचं कुत्र हाल करत नाही. द्वैतात आलं की म्हणून द्वैताच्या पलीकडचं असावं ना. अमंगळ वैष्णव भेदाभेद अमंगळ वैष्णव तसं मी तूपणाच्या पलीकडचे प्रभू रामचंद्र आहेत. असं असणारे प्रभू रामचंद्र कप्तानी जरी प्रभू रामचंद्र व्हायचं म्हणलं तर प्रभू रामचंद्र कसे आहेत हे तुला परिपूर्ण राजा रावण कळलं. परिपूर्ण तुम्हाला कळलं.
आणि त्याच प्रभू रामचंद्राची जर तुम्ही भक्ती केली, नामस्मरण केलं, चिंतन केलं, भावयुक्त अंतःकरणाने प्रभू रामचंद्राची सेवा केली, तर किती सुख आहे, किती आनंद तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे त्या आनंदाचं वर्णनच करता येणार नाही. कुंभकर्ण सांगू लागले, समुद्र तरिले पाषाण त्याचे अवसरी गावे चरण सका करुनिया रघुनंदन सुख संपन्न नांदावे. ऐका राजा रावण, तुम्ही म्हणजे ज्याने तुम्ही सांगितलं 400 कोसाच्या समुद्रावर दगड तारलेले आहेत, येते का तुमच्या लक्षात? अहो त्या दगडाचा गुणधर्म आहे, आपण बुडव्या आणि संगतीला अनेकाशी बुडवी, जी संगतीला लागले त्याला सुद्धा बुडवितोय. म्हणजे असली दगड पण ती प्रभू रामचंद्राच्या नावावर तारते. ती दगड दगड ज्याला आपण काय म्हणतो, काय दगडाला कळतंय का नाही, ह्याच्या डोक्यात काय दगड वाढले ती काय, असल्याला सुद्धा प्रभू रामचंद्र सुधरविते. मग तुला का सुधरविणार नाही तुला राजाराम? ज्याने पाषाण तारले गेले 400 कोसाच्या समुद्रावर, म्हणजे त्यांना जा की शरण, अनन्य भक्ती कर, त्यांचं नामस्मरण कर, चिंतन कर, म्हणजे सख्यत्व त्यांच्या बरोबर कर, सुखाने आनंदाने नांदशील, असं कुंभकर्ण सांगू लागले. श्रीराम स्वरूपाची प्रतीती तुझ बाणली लंकापती, विरोध सांडोनी चिती शरण रघुपती रिघावे. प्रभू रामचंद्राचं रूप तर कुणाला बी कळले, पण स्वरूप दिसतं ते रूप असतं, दिसत नसतं ते स्वरूप असतं. पण आपण वरच्या रंगाला भाळलं जातो, पण स्वरूप तुला कळलं. प्रतीती म्हणजे त्याचा अनुभव आलेला आहे तुला. प्रभू रामचंद्राचं स्वरूप काय आहे, जगती तळदाही दिशेत प्रभू रामचंद्र फिरायला हे तुम्हाला कळलं गेलं राजा रावण, तरी सुद्धा तुम्ही काय विरोध करता त्यांच्या बरोबर? हा टेकायला पाहिजे का नाही? एवढा भला मोठा माणूस सगळं संपत्ती, आपलं घरदार पत्र सगळं इकडं, तरी त्याची आपली बरोबर बरोबरी व्हायची नाही. कशाला भांडण करावं? लवकर घेऊ बाबा, आमचं चुकलं, बस उद्यापासून तुझा रस्ता वेगळा, आमचा रस्ता वेगळा, तू एकमेकाला तोंड नको, विरोध हे नको, अशा प्रकारचं बोलायला पाहिजे म्हणले असणार. मग असं कुंभकर्ण राजा रावणाला सांगू लागला, स्वरूपाची प्रचिती अनुभव आलेला आहे, काय स्वरूप आहे प्रभू रामचंद्राचं, तिचा अनुभव तुम्हाला आला, तरी काय विरोध करतो? म्हणजे विरोध सोडा, अनन्य भावाने प्रभू रामचंद्राला शरण जावा, तुम्हाला तुम्ही सुखी कल्याण होईल, असं कुंभकर्ण सांगू लागला. रामासी निघाल्या शरण स्वप्नी नाही जन्म मरण विघ्नाची हो निर्विघ्न सुख संपन्न आनंदाने असणार, नांदावं, आनंदाने राहावं. पण कधी राहायला मिळेल, कधी राहायला मिळेल? कुंभकर्ण सांगू लागला, बघा 6 महिने झोपतोय आणि 6 महिन्याने उठतोय, तरी एवढं ज्ञान आहे. आणि रोज जागा असेल तरी काय उपयोग आहे? काय असं जागा व्हायला पाहिजे. झोपते तर सगळी झोपतील, पण जागा असं व्हायला पाहिजे. ती झोपीत नव्हतं सुद्धा सगळ्याला जागा करायला लागले. काय कुंभकर्ण आहे बघा. मग हुटा हुटा साधू संत पाटी भयाले मोठे, पंढरी वाचून या ठावा नाही कोटे. म्हणून तसं कुंभकर्ण सांगू लागला, मला उठवले ना, उठा उठा जागे बरे आता पाटी भयाले मोठे. उठा सगळेजण जागा व्हा, लय पाठी मोठं भय मोठं आले. प्रभू रामचंद्र रूपी वानर रूपी असणार भय पाठी मग आले. म्हणून सगळीच्या सगळी जागा व्हा. तर जागा होण्याचं असणार एकच असणारा पर्याय सांगितला कुंभकर्णानं, तो म्हणजे प्रभू रामचंद्राला शरण जावा. आणि प्रभू रामचंद्राला जर शरण गेलं तर स्वप्न सुद्धा पडणार नाही, मी जन्मलोय मेलोय. काय काय ज्ञान आहे सर कुंभकर्ण? स्वप्नात सुद्धा येणार नाही मी जन्मलोय मी मरणार नाही मेलोय. जागृती तर द्यावं स्थित, सुसुप्ती द्यावं सोडून, पण स्वप्नात सुद्धा मी जन्मलोय मेलोय असं कधीच होणार नाही. म्हणजे जन्म मरणाच्या बाहेर पकडणाऱ्या प्रभू रामचंद्र मध्ये एवढंच नाही म्हणजे असणार. मगाशीच महाराजांनी सांगितलं, नाम घेता उठा उठी विघ्ने पळती 12 वाटी, 12 वाटवानी विघ्न प्रभू रामचंद्राचं नामस्मरण घेतलं. मग कुठलंही विघ्न जरी आलं, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं, चिंतन केलं, तर ते विघ्न नाहीस होत. एवढी ताकद प्रभू रामचंद्राची आहे. कुंभकर्ण सांगू लागले, शरण निघाल्या श्री रघुनाथ भयाची होई निर्भयता. सख्य केली काकुस्ता अतिश लागेता ती लोकी. स्वर्गमूर्ती पाताळात तुमची असणारी चर्चा होईल, कीर्ती पसरेल. राजा रावण फक्त शरण प्रभू रामचंद्राला जावा. प्रभू रामचंद्राला शरण गेलं की भयच वय निर्भयता.
भिवत संपलं. मग शिले भिवत पळून गेल्याशिवाय राहणार नाही. का तर आपल्याला भीती असते. कधी असते? वाटोळ आल्यावर. वाटोळ आली की भीती असते ना, राम 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 म्हणतोय. आणि वाटोळ गेलं की राम म्हणतो काय काम. अंगात हाय तर ताप, तर काय म्हणायचं? राम 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 राम. अंगातला गेला ताप, देवा मी तुझ्या बापाचा बाप. असली परिस्थिती आपली. मग तसा असणारा कुंभकर्ण सांगितलं तसं नको बाबा. ताप आहे ना, प्रभू रामचंद्राला शरण जा. प्रभू रामचंद्राला जर शरण गेला, तुझी जी काही भीती आहे ती भीती संपून जाईल. म्हणजे असणार म्हणून असणार सुखाने तुम्ही असणार काकुस्ती म्हणजे असणार काकुस्ती कुळातील असणारे प्रभू रामचंद्र, त्या प्रभू रामचंद्राला म्हणजे तुम्ही शरण जावा, सुख वाटेल, कल्याण होईल. शत्रू मरदिल कुंभकर्ण प्रबोधी रावण, तो म्हणे रामा निघावे शरण, त्याने उद्विग्न लंकेशा. काय राजा रावण म्हणू लागला, काल उगचे उग म्हणले ह्याच्यासाठी म्हणले किती खर्च केला. एवढे खायला तर चकण्यावारी आणलं, तिर आणलंच, पण विस्की बी आणली, रम बी आणली, दिशी बी आणली, संत्रा बी आणली, शेवटी फलपट्टी बी आणली. शरण निचे वदला विभीषण, त्याची वदला कुंभकर्ण, त्याने रावण अति दुःखी. म्हणले माझा काही वार कुंभकर्ण घेऊन म्हणे किती प्रयत्न केला, उल्हासाने आनंदाने त्याला उठवलं. बसलो ती मर्याद नव्हती होतं बँड त्यांचा, ती पाजलं म्हणजे त्याला किती बॅलर पाजलं, डुलाय लागला त्याने त्याच्यात. एवढं नाव घेतल्याने सगळीच पाजली त्याला. म्हणजे किती खर्च केला आणि उठवलं. आणि ती मी म्हणतोय प्रभू रामचंद्राला शरण जा. बाबा त्याचं तर सोडलं, पण पहिलं आमचं जरा त्याची काय विभीषण काका आहे, ते विभीषण काका सुद्धा सांगत होते की उठलं की सुटलं जावा त्या प्रभू रामचंद्राला शरण. मग तर राजा रावण जास्त दुःखी झाला, तळमळू लागला. त्या विभावाचा काय उपयोग नाही, ह्या विभावाचा काय उपयोग नाही. कुंभकर्ण उत्तर रावण कोपला, धुरंधर नेत्र भवंडी चक्राकार भुरकोटे विक्राळ सक्रो. कुंभकर्णाचं बोलणं राजा रावणाने ऐकला. ती शत्रुरागाला तळपायाच्या मस्तकाला गेली, खाऊ नाही ती, खाल्ल्याला पिऊ नाही ती, पेल्याला ह्यालाच नशी आली. राजा रावणाला कुंभकर्णाकडे बघून त्याची उतरली, ह्याची चढली, लाल भडक डोळं झालं. तैट कुंभकर्णाकडे बघून केल्याने काय म्हणू लागले, कुंभकर्णी सुनी दृष्टी रावणे भवया दिदली गाठी, क्रोधे खवळला कोटी वदला गोष्टी सांगशील. रागाला तर रागाच्या भरात म्हणले असणारा मोठ्याला डोळे करून कुंभकर्ण बघत होता. पण पुन्हा रागाला थोडस जरा कंट्रोल मध्ये केला. आवरलं मग इंग्लिश नको, आवरण म्हणले असणार शंका निर्माण मनात झाली. काय क्रोधाव अनुवादे कुंभकर्ण विभीषणाचा, आपण श्रीरामाची गेली शरण, मग रक्षण मजा कैसे. रागाने म्हणू लागला, कुंभकर्णा तुम्ही प्रभू रामचंद्राला शरण जा म्हणतो, ते विभीषण काका बी प्रभू रामचंद्राला शरण जा म्हणून ते बी गेले. दोघंच्या दोघं तसं सांगता म्हणले, दोघं बी त्याच्या पार्टीत, मी एकलाच पडलो म्हणले इथं. म्हणले मला वाटलं तुम्ही दोघं मिळून, ते विभीषण काका तर गेलं, तू तरी माझा पाठी राखा होशील, संरक्षण करतील म्हणून तुझ्यावर भरवसा ठेवला, तू बी तसलाच. लागी स्वय दशानन निज क्रोधाते अंगावर, कुंभकर्णाची मृदू वचन कोपायमान अनुवादे. त्याने बी तसं सांगितलं आणि ह्याने बी तसं सांगितलं. बरं त्याला लाद घातली की निघून गेला. आता ह्याला जर लाद घातली ही बी निघून गेला तर मग झालं की एकटंच की म्हणला, मग काय उपयोग आहे म्हणजे आपलं. म्हणून जरा राग आवरला, रागावरून म्हणला रागच पण बरं का गोड बोलायला लागलं. राग नाही, वरून राग असणारा गोड बोलायला लागला. काय म्हणायला लागले ऐका, देविका शिष्यासी नेमून सद्गुरु करी आज्ञापन, कैसाची तू मज लागून निग्रहून वदतोशी. असं बोलत असते जसं म्हणजे एका गुरुने आपल्या शिष्याला नियम घालून द्यावं, तुळशीला पाणी घालत जावं, तुळशीची गळ्यात घालावी, रोज असणार गुरुने दिलेला मंत्र त्याचा जप करावा, असा नियम घालून जसं गुरुने एका शिष्याला द्यावं सांगावं,
तसं मला सांगायला लागला का कुंभकर्ण असं असतं बाई कुठं? मी ज्येष्ठ तू कनिष्ठ ही सांडोनी नीट वाट दरोनी जाणवीचा लोट गुरुत्वे स्पष्ट नेमसी मज. सांग बरं मोठं कोण आहे बारकं कोण आहे? मी मोठा आहे का नाही? तू बारका आहे का नाही कुंभकर्ण? तू तू मी जास्त पावसाळा खाल्ल्यात मला अनुभव जास्त आहे, तू बारका आहे माझ्यापेक्षा. तरी जसं म्हणजे असणार गुरुनं शिष्याला शिकवल्यासारखं मला शिकवायला लागला काय कोणच्या शाळेत होता? शत्रू निर्धारिसी करो निरण तुझा भरवसा होता पूर्ण शेकी श्रीरामा निघावे शरण निग्रहून वदतो. मला लय भरवसा होता तुझ्यावर, तुला उठल्याबरोबर तू माझे शत्रू संपून टाकशील. पण तू सुद्धा शेवटी म्हणतो प्रभू रामचंद्राला शरण जा. कसं असं कुंभकर्ण का मला असं बोलायला लागला सगळी? भाऊ बोलाचे काय कारण उचित काळानु लक्षण माझी साह्या लागी जाण करावे रण रामासी. काय जास्त बोलून का उपयोग नाही. कसं आहे बोलण्याने बोलणं वाढत चालते म्हणजे. तू आरला काय भावनात काय असतं म्हणजे. तू बी माझं ऐकणं आणि मी बी तुझं ऐकणं, दोघं बी एकमेकाचं असणार, कोणीच माग सरती बाजू घे नाही. बरं कुंभकर्ण राजाराव म्हणला असू दे बाबा, आता जास्त बोलून काय उपयोग नाही म्हणजे, वेळेचा अभाव असतो म्हणजे. बस झालं बाबा बोलणं तुझं म्हणजे. मग आता बघ एक काम कर म्हणजे असणार, काय केलं? योग्य वेळ बघ, वेळ बघ, काळ बघ, वेळ काळ बघून म्हणले मला मदत कर की रे बाबा म्हणले. कर की रणांगणाच्या ठिकाणी एवढे युद्धाच्या ठिकाणी मदत कर प्रभू रामचंद्राला संपवण्यासाठी. असं काकुलते येऊन राजाराव मग मला आजपर्यंत काकुलते कुणाला आलो नाही, पण तुला काकुलते आलो बाबा, कर तेवढं काम. बहुता दिवसाचा सुदिता उठलासी निद्रिस्त श्रीराम वानराचा घात करी पत निज भक्ष. लय दिवसात झोपल्याला भुक्याला होतास, उठलाय म्हणले लय भूक लागली ना तुला. जा ती वानर मंडळी, भरपूर वानर मंडळी आहे ती म्हणले. प्रभू रामचंद्र लक्ष्मी म्हणजे सगळ्याला गटा खाऊन टाक. सज्ञान कोपला दे कोणी रावण त्यासी द्यावया समाधान पण कायानुवादे. आता ही बी नरम झाला की ही बी नरम झाला. दोघं परत आता ती म्हणलं जाऊ दे बाबा, एवढं काळानुसार मला वेळेनुसार मदत कर बाबा. झालं बाबू पुढच्या पुढं. कुंभकर्णाने मी बोलायला सुरुवात केली म्हणले असणार खरंच की तुम्ही लय साधण्याला लय ज्ञानी येतो राजाराम. किती ज्ञानी राजारावला सांगतात संसारिक माणसाने बरोबरी करावी तर राजारावनं बरोबर करावी. काय संपत आहे किती संतती काय ज्ञान आहे राजारावनाची बरोबर करायची, बाकीचीच माणसं बरोबरी करते. पण राजारावण श्रेष्ठ राजाराव नाही सज्ञानेच बाबा म्हणले तो असणार. आणि रागावल्याला राजारावण बघितला कुंभकर्ण काय खरं नाही म्हणला. त्यांनी विचार केला असं बाबा एखादी लावली आपल्याला तर काय होत. पुन्हा भावात चर्चा, भावाची भांडण ऐका कशा म्हणले चर्चा. ग बसलेला बरं असणार कुंभकर्णाने ग बसला आणि जेणेकरून राजारावणाला आनंद वाटेल समाधान वाटेल अशा प्रकारचं बोलायला सुरुवात केली. राम नामे सिनर वानरा देखून दस शिरा मीच कापतो थर थरा मृत्यू खरा. काय सांगायचं दादा, ते बरोबर रामचंद्र त्यांची ती वानर मंडळी बघितली. थरकाप सुटतो बघ मला, थरकाप तर सुटतं दे सोडून. पण त्यांना बघितलं की मला वाटतं आपलं मरण जवळ आलं. नारदाचे त्रिसत्य सत्य वचन सुटल्या श्रीरामाचे रावण इंद्रजित कुंभकर्ण कुळ निर्दळन राक्षसा. आज मला नारदाच्या शब्दाची बोलण्याची आठवण झाली. त्रिकालमध्ये सत्य नारदाचं बोलणं असतं. नारद मुनी आहेत ते, आणि ते नारद मुनी बोलून गेल्या की प्रभू रामचंद्राचा भान सुटला की राजा रावण राहत नाही, कुंभकर्ण राहत नाही, इंद्रजित राहत नाही, नव राजा रावणाचं कुळच राहत नाही. सत्य नारद वचन तुझ त्यासी कोटे रे दर्शन कैसे केले संभाषण पुसे रावण साचे पे. तयार करायला लागले इकडे म्हणला. अरे तू काय म्हणाला लागला? नारद मुनी बोलत म्हणला प्रभू रामचंद्र बांसुटले आपलं म्हणणार. खरं सांग बरं म्हणला तुझी नारद मुनीची भेट कुठं झाली? तुला ते नारद मुनी काय काय म्हणले
त्यांनी काय काय तुझ्यापाशी सांगितलंय मला जरा सविस्तर व्यवस्थित कुंभकर्णा सांग. कुंभकर्णा म्हणला हो 9:30 वाजले मला त्या दुखली लागायला लागली. एका जनार्दन शरण नारद इतिहास लक्षण हे मुळीचे रामायण सावधान अवधान. कुंभकर्ण म्हणू लागला सांगतो रे दादा पण ऐक म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात ही जी काय नारद मुनी आले कुंभकर्ण आहे ह्यांचा जो काय संवाद आहे हा संवाद मूळ रामायणामध्ये आलेला आहे. आणि तो मूळ रामायणामधला संवाद तुम्हाला जसाच्या तसा सांगतील. कुंभकर्णाची नारद मुनीची झालेली भेट किंवा राजा रावण आणि नारद मुनी त्यांची बी भेट झालेली होती ह्याची बी भेट झाली होती. कुंभकर्ण राजा रावणाला वाटत होतं माझीच भेट झाली म्हणून ती जवळ जाऊन विचारित होता तुझी खवा भेट माझी झाली मला माझ्या मी चोरून ठेवलंय. राजा रावण म्हणला माझी भेट झाली चोरून ठेवले किंवा आपल्याला काय भेटन 2-3 दिवसांनी ते त्यांनी चोरून ठेवलं. सांगायचं नाही कोणाला कशाला जर सांगितलं तर फुटाफुटी होईल की. प्रभू रामचंद्रासमोर कोणच येणार नाही कुणाचाच उद्धार होणार नाही. सगळी गावाटली नरकाला जातील. सगळ्या राममय व्हायचंय सगळ्याला प्रभू रामचंद्राची विरोध का भक्ती होईना करायची म्हणूनच मला झाकून राजा रावणाला ठेवलं होतं. म्हणून तुला विचार तुझी बी भेट झाली का कधी झाली. कुंभकर्णा मला थांब जरा धीर धर म्हणला असणार उदीच्याला सांगतो तेवढ्यात मंदोदरी ती काय की मध्ये वाचा. स्वस्ति श्री भावार्थ रामायण युधकाने एकाकार टिकिय रावण कुंभकर्ण संवाद नावा एक विचंती श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवन्तु पुंडलिक वरदा हरी विठ्ठल